प्रभू येशूच्या मधुर नामात आपणा सर्वांना सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो की आज पुन्हा एक वार देव परमेश्वराने आम्हाला आजचा हा प्रभुवार दाखविलेला आहे आणि वर्षातील हा 33वा रविवार आज आपण प्रभूच्या चरणाजवळ या उपासनेच्या माध्यमातून उपस्थित होत आहोत. देव परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो, त्याची कृपा आमच्या जीवनावर आहे आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही विशेष प्रकारे आशीर्वादित आहोत, सुरक्षित आहोत. देवाच्या कृपेचा चांगुलपणाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेत आहोत. देव परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव आदर सन्मान असो. आजचा रविवार जो आहे आमच्या मेथडिस्टच्या दिनदर्शिकेप्रमाणे आम्हाला विल्यम केरी रविवार म्हणून व त्यासोबतच लोकल स्टीवर्डशिप अँड लोकल सपोर्ट संडे म्हणून हा विशेष प्रकारे आम्हाला प्राप्त आहे आणि याकरिता देव परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो, देव परमेश्वराची स्तुती असो. आपण आजच्या या प्रभुवारच्या उपासनेमध्ये आपलं समर्पण आपल्या जिवंत देवाला करू. या देवाचं वचन आम्हाला म्हणतं, हे राजा माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचा धन्यवाद करीन. आपण प्रार्थनेत असूया. आमच्या पवित्र परमेश्वरा, स्वर्गातील पित्या, आम्ही या समयी तुझ्या चरणाजवळ स्वतःला लीन व नम्र करीत उपस्थित करीतो. तुझे आभार मानितो, कारण प्रभू तू आम्हाला चालवित आहेस. तुझी दया आमच्या जीवनावर आहे म्हणून आम्ही पित्या आज या उपासनेमध्ये सहभागी होऊ शकत आहोत. प्रभू आज या उपासनेद्वारे प्रभू तू आम्हाला आध्यात्मिक लाभ दे. प्रभू तुझी दैववाणी आमच्या कानी पडू दे. प्रभू आमच्याद्वारे तुझं स्तवन करून घे आणि परमेश्वरा प्रभू तू आम्हाला तुझ्या कृपेने भर. आम्ही या समय तुला विनंती करीतो, जे आम्ही सर्व विश्वासणारे प्रभू आज आपल्या घरांमध्ये, कुटुंबांमध्ये, आपल्या प्रियजनांसमवेत प्रभू परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ येत आहोत. प्रभू आज तू आम्हाला प्रभू परमेश्वरा तुझी दैववाणी प्राप्त होऊ दे. आमची या समय तुला विनंती आहे. प्रभू राया, विशेष म्हणून प्रभू आम्ही या समय धन्यवाद देऊ इच्छितो की गेल्या आठवडाभर तू आमचा सांभाळ केलेला आहे आणि पुन्हा एक वार या आठवड्यामध्ये प्रभू या उपासनेच्या माध्यमातून तुझ्या सानिध्य येण्याकरिता प्रभू तू आम्हाला कृपा पुरवित आहेस म्हणून आम्ही तुझी स्तुती करीतो. या उपासनेचा चालक मालक तू हो प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याचं पुढारी पण आम्हा प्रत्येकास लाभू दे. आम्ही या समय तुला विनंती करीतो. पुढील वेळ, पुढील उपासना आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत आणि प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडने प्रेरणाने मागतो म्हणून तू ऐक बापा. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियानो, खरोखर आमचा जिवंत देव हा महान परमेश्वर आहे. या आपण यावेळेस त्या जिवंत देवाच्या नावाला स्तवूया, त्याच्या नावाला उंचवूया आणि त्या परमेश्वराचं गुणगान आपण यावेळेस उपासना संगीत यातून गीत गाऊन पुढील आपल्या येणारं स्क्रीनवर जे गीत आहे त्या गीताद्वारे आपण या स्तवनामध्ये सहभागी होऊया, परमेश्वराचं गुणगान गाऊया. परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. नित्यतयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा, जाऊन त्याला स्तवा निरंतर, परमेशाला
प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. हे गीत गायन झाल्यानंतर आपण यावेळेस परिषदाचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून एकत्रित आज जाहीर करूया. आपल्या विश्वासाचा आपण अंगीकार करूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईशपासून जन्मला, ज्याने पंते पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी, येशू पवित्र तू शुद्ध मज करी, तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमीन. देवाच्या नावाला धन्यवाद असतो, देवाची स्तुती असो. प्रियानो, यावेळेस आपण सर्वजण मिळून एक शास्त्रभाग वाचणार आहोत, जो आमच्या आळीपाळीचा शास्त्रभाग आहे. पण आपण सर्वजण मिळून यावेळेस आपापल्या पवित्र शास्त्रातून काढून वाचूया. स्तोत्रसंहिता यातील स्तोत्र 46 आपण सर्वजण मिळून एकत्रित यावेळेस वाचणार आहोत. आपापल्या पवित्र शास्त्रातून आपण काढून घ्यावे. स्तोत्रसंहिता यातील स्तोत्र 46 1 ते 11 वचने आपण सर्वजण एकत्रित वाचूया. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समय सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलथी पालथी झाली, पर्वत कोसळून सागर तरी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उंच बळ्याने पर्वत हालले, तरी आम्ही भिणार नाही. जिचे प्रवाह देवाच्या नगराला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करीतात, अशी एक नदी आहे. त्या नगराच्या ठाई देव आहे, ते ढळावयाचे नाही. प्रभात होताच देव त्याला सहाय्य करेल. राष्ट्रे खवळली, राज्ये डळमळली, त्याने गर्जना केली, तो पृथ्वी विरघळून गेली. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. या परमेश्वराची कृत्ये पहा, त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करीतो, तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकीतो, रथ अग्नीत जाळून टाकीतो. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे, याकोबाच्या देव आमचा आश्रय आहे. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. परमेश्वर देव वाचण्यात आलेलं हे स्तोत्र आमच्या प्रत्येकाच्या जीवनाकरिता आध्यात्मिक लाभाचं करो. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या प्रियानो, यावेळेस आपण प्रभूच्या चरणाजवळ जाऊया. आपले परिहित निवेदन आपण प्रभूच्या समक्षतेमध्ये यावेळेस ठेवूया. देव परमेश्वर हा आमच्या जीवनामध्ये आमची काळजी वाहत आहे. त्याने आम्हाला हा प्रभुवार दिला आणि त्याकरिताच आपण यावेळेस प्रभूच्या चरणाजवळ जाऊन त्या परमेश्वराची उपकार स्तुती करूया की देवाने आम्हाला आतापर्यंत सांभाळलेलं आहे. या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आपण सर्वजण परमेश्वराच्या समोर नतमस्तक होऊ. आपण प्रार्थनेत असूया. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराय, आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत. संकट समय अति सहजतेने लाभणारा तू आमचा सहाय्यक आहेस, आमचा रक्षण करता आहेस प्रभू. याबद्दल आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानित आहोत. प्रभू राया, तूच आमचा आश्रय व तूच आमचं सहाय्य होत आलेला आहेस, याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो. गेल्या आठवडाभर प्रभू, या दिवसांमध्ये प्रभू तू आमचा संरक्षक आहेस, आमचा आरोग्यदाता आहेस, याबद्दलही आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो. आणि प्रभू राया, आम्ही तुला विनंती करीतो की अशाच प्रकारे प्रभू तुझ्या दयेकृपेची छत्रछाया आमच्या प्रत्येकाच्या जीवनावर, कुटुंबांवर प्रभू तू ठेव आणि प्रभू आम्हाला सुरक्षित राख. प्रभू राया, तुझ्या चांगुलपणाचा अनुभव आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये रोज आणि रोज घेत आहोत.
याबद्दल आम्ही तुझे आभार मानितो. प्रभू, तू आमचा सहाय्यक आहेस, मदतनीस आहेस, आमचा पाठीराखा आहेस, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला उंचवितो. प्रभू राया, आज या समय प्रभू या उपासनेमध्ये आम्ही सर्वजण तुझ्या चरणाजवळ आलेलो असताना प्रभू आम्ही तुला विनंती करीत आहोत की प्रभू आज तुझ्या सोबत व्यतीत होणारी आमची ही वेळ प्रभू आमच्या आध्यात्मिक जीवनाकरिता लाभाची होऊ दे, आनंदाची होऊ दे, आरोग्याची होऊ दे, आशीर्वादाची होऊ दे बाबा. आणि प्रभू आमच्याद्वारे तुझं गौरवही करून घे, ही देखील आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू परमेश्वर, आमच्या प्रत्येकाचं जीवन आम्ही या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रभू राया, आम्ही प्रभू परमेश्वरा विशेष करून या समय धन्यवाद देऊ इच्छितो. आजचा रविवार विल्यम केरी रविवार म्हणून आम्हाला प्राप्त आहे. प्रभू त्या परमेश्वरा मिशनरीच्या जीवनाकरिता आम्ही तुझे आभार मानितो. मिशनरी प्रभू तुझं एक ओझं घेऊन प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनाच्या प्रभू परमेश्वरा प्रचाराकरिता प्रभू या भारत देशामध्ये आला. प्रभू मोठं अद्भुत महान कार्य प्रभू त्या परमेश्वरा त्या सेवकाच्या द्वारे झालं. आणि प्रभू परमेश्वरा तुझं गौरव देखील त्यांच्या जीवनातून झालं, म्हणून आम्ही विल्यम केरी पित्या यांच्या जीवनाकरिता तुझे आभार मानित आहोत. प्रभू आज त्या परमेश्वर आम्ही मराठी भाषिक प्रभू पित्या जे पवित्र शास्त्र हाताळत आहोत प्रभू, ते देखील प्रभू परमेश्वरा त्याचं भाषांतर प्रभू त्या मिशनऱ्यांनी प्रभू करून ठेवलेलं आहे. आणि प्रभू राया, प्रभू त्या परमेश्वर आज आमच्या भाषेमध्ये प्रभू आम्हाला आमचं बायबल उपलब्ध झालेलं आहे. प्रभू परमेश्वरा त्या मिशनऱ्याची प्रभू परमेश्वरा ही सेवा आहे प्रभू, हे त्यांचं त्याग आहे, त्यांचा बलिदान आहे, त्यांचे परिश्रम आहेत की प्रभू आज आम्ही तुझं वचन आपल्या प्रभू परमेश्वरा भाषेमध्ये आम्ही वाचू शकतो. अशा अनेक प्रभू परमेश्वरा भाषेमध्ये प्रभू त्यांनी त्या प्रभू परमेश्वर अध्ययन केलं प्रभू, त्यात भाषा त्या शिकल्या आणि प्रभू परमेश्वरा तुझं वचन प्रभू आज लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. प्रभू राया, आम्ही त्यांच्या जीवनाकरिता यावेळेस तुझे आभार मानितो. प्रभू आम्हालाही प्रभू परमेश्वरा तसा कित्ता तू होऊ दे की आम्ही तुझ्या राज्याचे उत्तम कारभारी होऊ शकू. प्रभू परमेश्वरा कारभारी पण आणि प्रभू त्या परमेश्वरा लोकल प्रभू परमेश्वरा सपोर्ट संडे देखील प्रभू म्हणून आम्हाला प्राप्त आहे. प्रभू आम्ही याकरिता तुला विनंती करीत आहोत की प्रभू आमच्या मंडळीचे प्रभू आम्ही उत्तम कारभारी व्हावं, याकरिता देखील तू आम्हाला तुझी कृपा पुरव, आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू परमेश्वर आमच्या मेथोडिस्टच्या कार्याला तो वृद्धिंगत कर प्रभू, तुझी कृपा प्राप्त होऊ दे पित्या. आणि प्रभू परमेश्वरा तुझं गौरव मेथोडिस्टच्या प्रभू सेवेद्वारे होईल अशी तू दया कर, मंडळांद्वारे होईल अशी तू सेवा कर. आदरणीय बिशप साहेब प्रभू, सर्व पदाधिकारी वर्ग, DS वर्ग प्रभू परमेश्वरा त्यासोबतच प्रभू आम्ही प्रार्थना करीतो पित्या, सर्व पाळक वर्ग, सुवार्थिक मिशनरी पित्या प्रभू, प्रत्येक तुझ्या सेवकांना आम्ही या समय तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू या दिवसांमध्ये तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू प्रत्येकाला करीत आहेस, म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो पित्या. प्रत्येक प्रभू परमेश्वरा तुझ्या सेवकांच्या जीवनावर तुझा तू आशीर्वाद दे, पवित्र आत्म्याचा अभिषेक असू दे. प्रभू आम्ही या समय पित्या आमच्या प्रिय मंडळीकरिता तुझे आभार मानू इच्छितो. मंडळीतील लहान थोर व्यक्तींना आम्ही या समय तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू राया, प्रभू परमेश्वरा प्रत्येक कुटुंबाला प्रभू आम्ही तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर घेऊन येतो. प्रभू आज कुटुंबांमध्ये जर काही अडचणी आहेत, समस्या आहेत प्रभू परमेश्वरा, दुखणं आहे प्रभू, येशूच्या नावामध्ये दूर कर बापा. तुझी सुख, शांती, आरोग्य प्रत्येक कुटुंबांमध्ये नांदू दे प्रभू. प्रत्येक दाम्पत्य प्रभू परमेश्वरा तुझ्या प्रीतीने भरला जावा अशी देखील आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू परमेश्वरा प्रत्येक कुटुंबाकरिता प्रभू तुझ्या दैवी योजना तू सिद्धीच नाही आमची या समय तुला प्रार्थना आहे. लहान लेकरांना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत, त्यांची वाढ तुझ्या भयात कृपेत तू करून घेत आहेस. ऑनलाईनच्या माध्यमातून प्रभू संडे स्कूलच्या द्वारे प्रभू परमेश्वरा प्रभू आज त्या परमेश्वरा त्यांना प्रभू शिक्षण देण्याचं कार्य या त्या परमेश्वरा प्रभू महामारीच्या परिस्थितीमध्ये त्या लॉकडाऊनमध्ये प्रभू चालू करण्यात आलेलं आहे. ते प्रभू तू आशीर्वादित करीत आहे, म्हणून तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचवितो. तुला विनंती करीतो की त्या की प्रभू परमेश्वरा आमच्या मंडळीला तुझ्या कृपेने बरं, लेकरांना प्रभू तुझ्या आध्यात्मिकतेमध्ये तू वाढीव प्रभू, या समय आम्ही तुला प्रार्थना करीत आहोत. बापा तुला विनंती आहे प्रभू परमेश्वरा की विशेष प्रकारे पित्या त्या लेकरांना प्रभू तुझ्या वचनामध्ये, तुझ्या प्रार्थनेमध्ये, तुझ्या स्तवनामध्ये प्रभू परमेश्वरा आध्यात्मिक जीवनामध्ये प्रभू तू त्यांना प्रभू बलसंपन्न करी देखील आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो. प्रेमळ बापा तुला प्रार्थना करीत आहोत बापा की प्रभू त्या परमेश्वर आमच्या संडे स्कूलच्या प्रभू टीचर्स यांना प्रभू तुझ्या हातामध्ये घे प्रभू. ते देखील तयारी करीत आहेत प्रभू परमेश्वरा लेकरांना शिकवण्याकरिता, त्यांच्याही प्रभू जीवनाला तुझ्या आशीर्वादाने भर. त्यांची प्रभू या लहान लेकरांमधील सेवा तू आशीर्वादाची होऊ दे आमची या समय तुला विनंती आहे. प्रभू राया मी या समय प्रार्थना करीत आहोत प्रभू तरुण तरुणींकरिता, त्यांना तुझा प्रभू परमेश्वरा स्पर्श तू कर. या दिवसांमध्ये प्रभू तुझा प्रभू परमेश्वरा अद्भुत दर्शन प्रभू त्यांना घडावं आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो.
तुझ्याकरिता तान्हेले, तुझ्याकरिता आसुसलेले, व्याकुळ असलेले प्रभू परमेश्वरा प्रभू पित्या प्रत्येकांना तू कर. आम्ही या समय तुला विनंती करतो. तुझ्या प्रार्थनेमध्ये त्यांची वाढ कर प्रभू, तुझ्या वचनांमध्ये त्यांची वाढ कर प्रभू, तुझ्या परमेश्वरा दैवी प्रगटीकरण त्यांना तू होऊ दे. आम्ही या समय तुला प्रार्थना करतो. जगातील प्रत्येक वाईट गोष्टींपासून, वाईट व्यसनांपासून, वाईट संगतींपासून, वाईट लोकांपासून प्रभू तरुणींचं प्रभू तू सहाय्य कर, संरक्षण कर प्रभू. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत प्रभू. आमच्या मंडळीतील सर्व वयोवृद्ध लोकांना, वडीलधारी लोकांना, अवशिष्ट लोकांना आम्ही या समय तुझ्या हातामध्ये देत आहोत प्रभू. तू त्यांचाही सहाय्यक हो. उतारव्यामध्ये लागणारं शक्ती, सामर्थ्य, आरोग्य तुझ्याद्वारे त्यांना प्राप्त होऊ दे प्रभू. त्यांच्या जीवनाची काळजी घे. आपल्या कुटुंबांमध्ये प्रभू परमेश्वरा ते असताना आदराचं स्थान तू त्यांना दिलेलं आहे, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वरा. या उतारव्यामध्ये त्यांच्या जीवनाचा आधार तू हो. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. जे काही दुखणं असेल, त्रास असेल, येशूच्या नावामध्ये प्रभू राया ते तू दूर कर आणि त्यांच्या जीवनाची काळजी व्हा प्रभू. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत प्रभू. बाप्पा तुला विनंती करतो प्रभू परमेश्वरा, त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तू त्याच्यासोबत प्रभू राया. या समय प्रभू परमेश्वरा आम्ही प्रार्थना करू पाहत आहोत पित्या. जे लोक आजारी आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत पित्या प्रभू परमेश्वर, अंथरुणावर पडलेले आहेत, अशांना आम्ही आज तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर घेऊन येत आहोत. तुला प्रार्थना करीत आहोत बाप्पा की प्रभू त्यांना देखील प्रभू तुझा स्पर्श कर प्रभू. आमचे तेवढे अंकल त्यांना तू स्पर्श करून तुझ्या आरोग्याने भर बाप्पा. त्यांच्या शरीरातील प्रभू प्रत्येक दुखणं तू नाहीसं कर प्रभू. या समय तुला विनंती आहे प्रभू परमेश्वर. आम्ही प्रार्थना करीत आहोत प्रभू आमच्या सरोगडे अंटी प्रभू यांच्याकरिता. त्यांना देखील प्रभू परमेश्वरा तुझा दैवी स्पर्श तू कर, तुझ्या आरोग्याने तू त्यांना भर प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. पायाचं प्रत्येक दुखणं प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू दूर होईल आणि त्यांना तुझं आरोग्य लाभेल अशी तू दया कर बापा. इंगळे अंटींना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. त्यांच्या जीवनाची तू काळजी घे बापा. त्यांनाही प्रभू परमेश्वरा त्यांच्या घरामध्ये प्रभू तू सुरक्षित राख प्रभू. त्या सैतानाच्या प्रत्येक वाईट गोष्टींपासून प्रभू तू त्यांना अलिप्त ठेव आणि प्रभू तुझी दैवी सुरक्षितता त्यांना लाभू दे. या समय आम्ही तुला प्रार्थना करीत आहोत प्रभू राय. आमच्या नायडू आजी यांच्याकरिता आम्ही प्रार्थना करतो की त्यांना देखील प्रभू या दिवसांमध्ये तू सांभाळ. तुझी दयाकृपा त्यांच्या जीवनावर तू ठेव प्रभू. आम्ही या समय तुला विशेष करून प्रार्थना करीत आहोत बाप्पा. आम्ही या समय प्रभू प्रार्थना करीतो प्रभू तुझ्याजवळ आलेलो असताना आमच्या पाठोळे अंटींकरिता त्यांना प्रभू परमेश्वरा तू आरोग्य देत आहेस म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनाकरिता आम्ही तुझे आभार मानित आहोत प्रभू राया. त्यांच्याही जीवनाला प्रभू परमेश्वरा सदुतीत तू सांभाळ प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीतो बाप्पा. आम्ही या समय प्रभू परमेश्वर आमच्या प्रभू आढावंटी यांच्याकरिता प्रार्थना करीतो प्रभू. तू त्यांनाही प्रभू परमेश्वरा तुझ्या कृपेने भर प्रभू. तुझा स्पर्श त्यांना तू होऊ दे आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याने तू त्यांना परिपूर्ण करावं. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत बाप्पा. आम्ही या समय प्रभू परमेश्वरा प्रार्थना करीत आहोत प्रभू. पित्या परमेश्वर आमच्या शोभा सिंग अंटी प्रभू त्यांची मुलगी प्रभू रवीना हिच्याकरिता प्रभू त्या बहिणीला प्रभू तू स्पर्श कर प्रभू. तुझ्या आरोग्याने भर प्रभू राया. तुला विनंती करतो पित्या तिच्या शरीरातील प्रत्येक दुखणं येशूच्या नावामध्ये दूर कर बाप्पा आणि तिला तुझ्या आरोग्याचा स्पर्श तू होऊ दे. या समय आम्ही तुला विनंती करीतो प्रभू राया. मी या समय प्रार्थना करीत आहोत पित्या आमच्या प्रभू परमेश्वरा मनीषा महतो ताई प्रभू यांच्याकरिता त्यांना देखील प्रभू तुझा स्पर्श कर पित्या. त्यांच्या देखील प्रभू परमेश्वरा पायाचं जे काही दुखणं आहे प्रभू येशूच्या नावामध्ये दूर कर. बीपीचा त्रास प्रभू येशूच्या नावामध्ये दूर होऊ दे बाप्पा आणि प्रभू त्यांना तुझं आरोग्य लाभावं प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत बाप्पा. प्रभू परमेश्वरा अर्चना कुलकर्णी ताई प्रभू त्यांना देखील प्रभू त्या परमेश्वरा पूर्ण शरीरातील प्रभू अशक्तपणा येशूच्या नावामध्ये दूर करून तुझ्या आरोग्याने तू त्यांना परिपूर्ण कर बाप्पा. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. तेलगोटे अंकल प्रभू यांच्याकरिता आम्ही विशेष प्रार्थना करीत आहोत. त्यांच्या जीवनाची तू काळजी घे बाप्पा प्रभू. तू त्यांच्या जीवनावर तुझं वरदस्त ठेव. या समय आम्ही तुला प्रार्थना करीत आहोत बाप्पा. प्रभू परमेश्वर आम्ही त्यांचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक प्रियजनांकरिता प्रभू आम्ही या समय तुला विनंती करीतो की प्रभू तू त्यांचा सहाय्यक व मदतनीस हो पित्या. प्रभू परमेश्वर आम्ही या समय प्रभू तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत प्रभू परमेश्वरा. आमच्या त्या परमेश्वरा सुषमा जेकब प्रभू वहिनी यांच्याकरिता त्यांना देखील प्रभू तुझं आरोग्य तू लाभू दे बाप्पा. प्रभू परमेश्वरा त्यांची सेवा प्रभू तू आशीर्वादित करीत आहेस म्हणून आम्ही तुझी स्तुती करीतो पित्या. प्रभू राय आम्ही तुला प्रार्थना करीतो पित्या की प्रभू परमेश्वरा रुग्णांमध्ये ते कार्य करीत असताना प्रभू तू त्यांना विशेष करून प्रभू तुझ्या आरोग्याच्या कुंपणाने तू परिपूर्ण कर आणि प्रभू त्यांच्या जीवनाची तू काळजी घे पित्या. प्रभू त्या प्रभू येणं जाणं करीत असताना प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे तुझ्या दूतांचं कुंपण त्यांच्या जीवनाच्या अवतीभोवती ठेव प्रभू. त्यांच्या कुटुंबाला प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. विनोद ब्रदर प्रभू आम्ही त्यांना तुझ्या हातामध्ये समर्पित करतो पित्या. त्यांच्या दोन्ही लेकरांना प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो पित्या. त्यांच्या घरामध्ये प्रभू तुझं त्या परमेश्वरा सुरक्षितता असू दे प्रभू. तुझा आशीर्वाद असू दे प्रभू. आमची या समय तुला प्रार्थना आहे बाप्पा. खरोखर तू महान देव आहेस. आम्ही याबद्दल तुझे आभार मानित आहोत. तुझ्या नावाला उंचवित आहोत प्रभू राया. प्रभू परमेश्वरा
आम्ही या समय प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देऊ इच्छितो पित्या. प्रभू परमेश्वर आमच्या रेणू मसी सिस्टर प्रभू यांच्याकरिता त्यांना देखील प्रभू तुझं आरोग्याने प्रभू तू भरलेलं आहे म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो पित्या. प्रभू राया तू त्यांच्या जीवनाचं संरक्षण कर प्रभू. त्यांचे प्रभू ड्युटीवर येणं जाणं पित्या तू सुरक्षिततेचं होऊ दे प्रभू राया. आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो बापा. आम्ही या समय प्रभू परमेश्वरा प्रभू प्रार्थनेमध्ये आठवण करीतो पित्या. प्रभू परमेश्वर आमच्या डेव्हिड विल्सन प्रभू या बंधूच्या त्या परमेश्वरा मम्मी करिता प्रभू त्या परमेश्वर आंटींना प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. त्यांना प्रभू परमेश्वरा जो काही गुडघ्याचा त्रास असेल प्रभू येशूच्या नावामध्ये दूर कर बापा. प्रभू राया त्यांना तुझ्या आरोग्याने परिपूर्ण कर प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीतो प्रभू राया. डेव्हिड विल्सन प्रभू परमेश्वरा या बंधूला देखील आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. त्याचे तू सोबत हो पित्या. प्रभू परमेश्वरा त्या तरुण भावाला प्रभू तुझं वचन वाचत असताना जे काही ओळखळ नाही त्या प्रभू येशूच्या नावामध्ये दूर कर बापा. तुझ्या वचनाला समजण्याची बुद्धी प्रभू तू प्रदान कर प्रभू. आमची या समय तुला विनंती आहे प्रभू राया. प्रभू परमेश्वरा प्रभू तू त्याच्या सोबत हो आणि प्रभू परमेश्वरा त्याच्या जीवनाद्वारे तू गौरविला जावा उंचविला जावा हीच या समय प्रभू आम्ही तुला विनंती करीत आहोत प्रभू बापा. आमच्या मंडळीतील प्रभू इतर परमेश्वरा जे दुखणेकरी लोक आहेत आम्ही त्यांना या समय तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर घेऊन येत आहोत परमेश्वरा. त्या प्रत्येकांच्या तू सोबत हो प्रभू पित्या. आशिष लोंढे दादा प्रभू त्यांचे प्रभू ड्युटीवर येणं जाणं तू सुखरूप कर सुरक्षित कर प्रभू. तू त्याच्या देखील जीवनाच्या अवतीभोवती तुझ्या सुरक्षित आरोग्याचं कवच तू ठेव. आम्ही या समय तुला प्रार्थना करतो बापा. प्रभू तू त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला प्रभू परमेश्वरा सदैव आशीर्वादित करावं प्रभू. आमची या समय तुला विनंती आहे प्रभू. इतर परमेश्वरा सर्व प्रियजनांना मंडळीतील लहान थोर व्यक्तींना आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत प्रभू राया. प्रभू परमेश्वर या दिवसांमध्ये प्रत्येकांचा सांभाळ कर. प्रत्येकांना प्रभू परमेश्वरा तुझ्या कृपेने तू भर प्रभू. या समय तुला आमची कळकळीची विनंती आहे बाबा. प्रभू पित्या पुन्हा एक बार प्रभू परमेश्वराच्या उपासनेकरता आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानितो प्रभू. अजूनही परमेश्वरा ज्या काही प्रभू प्रियजनांनी आम्हाला परमेश्वरा प्रार्थना विनंत्या सांगितल्या असतील प्रभू परमेश्वरा जरी प्रभू पित्या त्याची नाव प्रभू परमेश्वरा आमच्या लक्षात नाही पित्या पण प्रभू आम्ही तुला विनंती करीत प्रभू अशा प्रत्येकांना प्रभू तुझा स्पर्श कर. त्यांच्या प्रभू अडचणीतून त्यांच्यासाठी मार्ग का प्रभू. तुझ्या दैवी योजना त्यांच्या जीवनामध्ये सिद्धीसने आणि प्रभू तुझी कृपा तुझं आरोग्य त्यांना प्राप्त होते हीच या समय तुला विनंती आहे प्रभू. तू खरोखर महान परमेश्वर आहेस बापा. ही मध्यस्थीची संधी तू आम्हाला दिलेली आहे म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. या उपासनेमध्ये आम्ही आपलं समर्पण पुन्हा एक वार तुला करीत होतो. आमचे परित निवेदन आम्ही तुझ्या समोर ठेवलेत प्रभू. हे तू मान्य केलेले आहेत आमचा विश्वास आहे आणि तुझ्या नियोजित वेळेप्रमाणे प्रभू या प्रत्येकाचं उत्तर तू आम्हाला देशील हा देखील प्रभू आम्ही या समय विश्वास ठेवतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या नावाला उंचवतो बापा. प्रभू परमेश्वरा या उपासनेच्या पुढे प्रभू तू आमच्या सोबत हो पित्या. आमचं स्तवन तुझं वचनातील मनन चिंतन प्रभू परमेश्वरा प्रभू सर्व काही प्रभू आम्ही केवळ तुझ्या गौरवाकरिता समर्पित करीत आहोत प्रभू. तू आमच्या सोबत हो प्रभू राया. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत आणि प्रार्थना आमचा धन्य ताळणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रेरणा मागतो आहोत म्हणून तो ऐक बापा. आमेन. देवाची स्तुती असो. देवाच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वर देव आम्हाला आशीर्वादित करीतच आहे आणि त्याचा अनुभव आम्ही आपल्या जीवनामध्ये घेत आहोत. ही वेळ आहे प्रियांनो आपण मिळून त्या जिवंत देवाच्या नावाला स्तवूया उंचवूया. त्या जिवंत देवाच्या नावाला गौरवूया. स्तुती आराधनेमध्ये आपण यावेळेस पुढील येणारे जे स्क्रीनवर गीत आहे त्याद्वारे आपण या स्तवनामध्ये सर्वजण सहभागी होऊ. या प्रियांनो आपण देवाचा गुणानुवाद करूया. सर्व राष्ट्रांनो सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे स्तवन करा. अहो सर्व लोकांनो अहो सर्व लोकांनो त्याचे स्तवन करा. त्याचे स्तवन करा. अहो सर्व राष्ट्रांनो
विपुल झाली आहे. कारण त्याची दया आम्हावर विपुल झाली आहे. आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे स्तवन करा. अहो सर्व राष्ट्रांनो, अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे स्तवन करा. अहो सर्व लोकांनो, अहो सर्व लोकांनो, त्याचे स्तवन करा, त्याचे स्तवन करा. अहो सर्व राष्ट्रांनो. सैनिकानो धैर्य धरा, युधिरास्ती पाह पुढे चालणारा ख्रिस्त महावीर. जय जयकार करा, यश मिळते. सायकारी प्रभु ख्रिस्त आम्हा सांगते. सर्वदा असंख्य वैरी हल्ला करीती. पान येती आम्हावरी शूर पडती. जय जयकार करा, यश मिळते. सायकारी प्रभु ख्रिस्त आम्हा सांगते. तोवऱ्यांचा सरदार साच बलवान, ख्रिस्त परितारणार कैवारी महान. जय जयकार करा, यश मिळते. सायकारी प्रभु ख्रिस्त आम्हा सांगते. सैनिकानो कादबावे झुंजाच्या जशी. शेवटास युद्ध न्यावे मीळा ख्रिस्ताशी. जय जयकार करा, यश मिळते. सायकारी प्रभु ख्रिस्त
प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. प्रियांनो, या देवाच्या स्तवनानंतर आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि प्रभूने आमची विशेष प्रकारे ही स्तवनाची जी आमची विशेष उपकार स्तुती आहे देव परमेश्वराने कबूल करावी आणि या स्तुती आराधनेचा आशीर्वाद आम्हाला द्यावा. आपण याकरिता प्रभूच्या चरणाजवळ प्रार्थना करूया. देवाच्या वचनाकरिता देखील आपण प्रार्थनेत असूया. आपण प्रार्थना करू. आमच्या स्वर्गीय बाप्पा, प्रेमळ प्रभू राय, आम्ही यावेळेस तुझे आभार मानतो प्रभू, आमच्याद्वारे तुझं स्तवन तू करून घेतलं. प्रभू परमेश्वरा, खरोखर आम्ही तुझी स्तुती करीतो बी त्या प्रभू, कारण प्रभू परमेश्वरा त्या योग्यतेचा तू देव आहे प्रभू. स्तुतीस योग्य असा तू आमचा परमेश्वर आहे बाप्पा, म्हणून आम्ही याबद्दल तुझे आभार मानतो प्रभू. तू आम्हाला पित्या आज तुझ्या प्रभू परमेश्वरा स्तवनाकरिता निवडून घेतलं, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला उंच येतो. तुला विनंती करीतो बाप्पा की प्रभू याचा आशीर्वाद तू आमच्या जीवनामध्ये दे आणि अधिक प्रभू तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे तू करून घे बाप्पा. प्रभू त्यासोबतच आता पुढे तुझ्या वचनावर आम्ही मननचिंतन करणार आहोत बाप्पा. प्रभू ही वेळ देखील प्रभू तू आमच्याकरिता आशीर्वादाची कर प्रभू. राया तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल प्रभू, आमची असमय तुला विनंती आहे. पुढील वेळ सर्वस्व प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक बाप्पा, आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. या प्रियांनो, यावेळेस आपण प्रभूच्या वचनावर मननचिंतन करणार आहोत. आपण त्याकरिता विशेष करून जो शास्त्रभाग निवडलेला आहे त्या शास्त्रभागाचं आपण यावेळेस वाचन करूया. आपण यावेळेस जुना करार यातील गणनाचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि वचन 25 ते 33 आपण यावेळेस वाचणार आहोत. जुना करार यातील गणनाचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि वचन 25 ते 33. फ्रॉम द ओल्ड टेस्टमेंट्स वी आर गोइंग टू रीड फ्रॉम द बुक ऑफ नंबर्स chapter 13 verses beginning from 25 to 33. Book of Numbers chapter 13 verses beginning from 25 to 33. वचने आम्हाला येण्याप्रमाणे सांगतात, देश हेरून ते 40 दिवसांनी परत आले. ते हेर पारान रानातील कादेश येथे मोशे, अहरोन व इस्रायलाची सर्व मंडळी ह्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना व सर्व मंडळीला सर्व हकीकत सांगितली आणि त्या देशाची फळे दाखविली. ते मोशेला म्हणाले की ज्या देशात तू आम्हाला पाठविले त्या देशात आम्ही गेलो. त्यात खरोखरच फळे त्यात खरोखरच दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत. तेथली ही फळे पहा. त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत. तेथे अनाकाचे वंशजही आम्ही पाहिले. नेगेब प्रांतात अमालेकी राहतात. डोंगराळ प्रदेशात हित्ती, यबुसी आणि अमोरी हे राहतात आणि समुद्र किनाऱ्यावर व यार्देन तीरी कनानी लोकांची वस्ती आहे. तेव्हा मोशेच्या समोर लोकांना शांत करून कालेब म्हणाला, आपण त्या देशावर आत्ताच्या आत्ता हिम्मत धरून चढाई करून जाऊ आणि तो घेऊ, कारण तो जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत. पण जे पुरुष त्याच्याबरोबर गेले होते ते म्हणाले, त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपणाहून बलाढ्य आहेत. त्याचप्रमाणे जो देश हेरून ते आले होते त्याविषयी इस्रायल लोकांना त्यांनी अनिष्ट बातमी दिली. ते म्हणाले, जो देश हेरण्यासाठी आम्ही गेलो होतो तो तेथील रहिवाशांना ग्रासून टाकणारा आहे. तेथे आम्ही पाहिलेले सर्व लोक मोठे धिप्पाड आहेत. तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले. त्यांच्या पुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळासारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो. परमेश्वर देव वाचण्यात आलेली ही वचने आज आमच्या मनन चिंतनाकरिता आध्यात्मिक लाभाची करो. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. प्रभू येशूच्या मधुर नामात पुन्हा एक वार आपणा सर्वांना सलाम. आणि परमेश्वर देव आम्हाला आज या उपासनेमध्ये त्याच्या सानिध्यामध्ये घेऊन येत आहेत, म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. प्रियांनो, देवाच्या नावाला धन्यवाद असो की आज विल्यम केरी रविवार आम्ही साजरा करीत आहोत. 17 ऑगस्ट रोजी जर आम्ही पाहतो तर 1761 या रोजी इंग्लंड या ठिकाणी विल्यम केरी यांचा जन्म झाला आणि म्हणून 17 तारखेच्या जवळपासचा जो काही रविवार आहे तो विल्यम केरी रविवार म्हणून सर्व मंडळांमध्ये, जागतिक मंडळांमध्ये हा रविवार साजरा करण्यात येतो. त्या मिशनऱ्याच्या सेवा कार्याबद्दल आठवण केली जाते. त्यांच्या त्यागमय जीवनाबद्दल देव परमेश्वराला धन्यवाद देण्यात येतो आणि विशेष प्रकारे जो कित्ता देवाच्या राज्याचे एक उत्तम कारभारी म्हणून त्यांनी आमच्या समोर ठेवलेला आहे त्या कित्त्याला देखील आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न आज या विल्यम केरी रविवार निमित्ताने व त्यासोबतच स्टीवर्डशिप अँड लोकल सपोर्ट संडे या निमित्ताने आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करीत असतो.
देव परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की देव परमेश्वराने विल्यम केरी यांच्या जीवनाच्या माध्यमातून आम्हाला विशेष प्रकारे देवाचं वचन जे आहे ते आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे। माझ्या प्रियांनो, जर या विल्यम केरी या सेवकाच्या जीवनाकडे आम्ही पाहिलं तर ते एक बॅप्टिस्ट मिशनरी होते। त्यांनी देवाच्या सेवा कार्याकरिता आपलं समर्पण केलं आणि ते समर्पण त्यांनी असे केले की त्यांचा देश सोडून ते आपल्या भारत देशामध्ये देवाचं वचन, त्या वचनाचा प्रसार होण्याकरिता, सुवार्ता सांगण्याकरिता ते या ठिकाणी आले। पण माझ्या प्रियांनो, आम्ही जर त्यांच्या सेवा कार्याकडे पाहिलं, ते जेव्हा भारतामध्ये आले त्यांनी सेवा कार्याला, देवाच्या वचनाला सांगण्यातूनच सुरुवात केली नाही, पण आम्ही त्यांच्या सेवा कार्याची थोडी विभिन्नता पाहतो की ते जेव्हा या ठिकाणी आले त्यांनी या ठिकाणी लोकांना समजून घेतले। कारण आपण गेल्या वेळेसही जेव्हा पाहिलं, जेव्हा प्रोटेस्टंट मिशनऱ्यांची कार्यपद्धती आम्ही पाहिली, त्यांनी देखील या ठिकाणी येऊन विशेष प्रकारे परिस्थितीचा आढावा घेतला, सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतला, लोकांची मनस्थिती समजून घेतली, त्यांची भाषाशैली समजून घेतली आणि त्यांना समजेल उमजेल अशा पद्धतीने देवाचं वचन त्यांच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला। माझ्या प्रियांनो, विल्यम केरी यांच्या माध्यमातून देखील तशाच प्रकारची सेवा जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। त्यांनी एकूण आयुष्य 72 वर्ष ते जगलेले आहेत आणि जर आम्ही त्यांच्याकडे पाहिलं, 17 ऑगस्ट 1761 रोजी ते इंग्लंड या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। त्यांचा मृत्यू जो आहे तो 9 जून 1864 रोजी सेरामपूर या ठिकाणी, म्हणजे कोलकाताच्या सेरामपूर या ठिकाणी विशेष प्रकारे त्यांचा जो मृत्यू आहे तो झालेला आहे। त्यांनी एकंदरीत जर आम्ही पाहिलं तर विशेष प्रकारे आम्हाला दिसून येईल की 41 वर्ष त्यांनी भारतामध्ये सेवा कार्य केलेलं आहे। 41 वर्ष त्यांनी भारतामध्ये सेवा कार्य केले। जेव्हा ते भारतामध्ये आले बॅप्टिस्ट मिशनरी म्हणून, तेव्हा त्यांना डॉक्टर जॉन थॉमस, जे भारतामध्ये सेवा कार्य करीत होते वैद्यकीय क्षेत्रामध्ये, त्यांच्यासोबत एक मदतनीस म्हणून त्यांना विशेष करून भारतामध्ये बॅप्टिस्ट मिशननी पाठविले। आणि जेव्हा त्यांना या ठिकाणी पाठविले, ते मिशनरी म्हणून आले, एक सेवक म्हणून आले, देवाच्या राज्याचे कारभारी म्हणून आले। जे ओझं त्यांना प्राप्त होतं ते ओझं घेऊन ते आले आणि या ठिकाणी त्यांनी जी भाषा होती, जी बोली भाषा आहे, लोकांची जी भाषा आहे, भारतामधील ज्या विभिन्न भाषा आहेत त्या भाषेंचं त्यांनी जवळजवळ अध्ययन केलं, मनन केलं, त्या भाषा ते शिकले आणि नवीन करार जो आहे तो जवळ त्यांनी 40 भाषांमध्ये भाषांतरित केला। 40 भाषांमध्ये त्यांनी नवीन करार जो आहे तो भाषांतरित केलेला आहे। त्यांनी पूर्ण बायबल जे आहे ते एकूण 29 भाषांमध्ये त्यांनी पूर्ण बायबल जे आहे ते भाषांतरित केलेलं आहे। त्यामध्ये जर आम्ही काही भाषा जर पाहिल्या तर आम्हाला दिसून येईल की बेंगॉली आहे, ओरिया आहे, आमची मराठी भाषा आहे, हिंदी भाषा आहे, आसामी आहे, संस्कृत आहे, अशा जवळजवळ 35 भाषा, 29 भाषा, म्हणजे ह्या 5 भाषा आणि सोबत 29 भाषा, अशा 35 भाषा ज्या आहेत त्यांना ठाऊक होत्या, त्या भाषा त्यांना माहीत होत्या आणि त्या भाषेमध्ये ते लोकांसोबत देवाच्या वचनाच्या माध्यमातून ते बोलत होते। हे मोठे सेवक जे आहेत त्यांनी ते आले आणि फक्त त्यांनी असंच सेवा कार्य केलं अशा प्रकारे आम्हाला आढळून येत नाही, पण त्या कारभाऱ्याने, त्या मिशनरीने विशेष प्रकारे आम्ही पाहतो की इथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्याप्रमाणे त्यांनी स्वतःला तयार केले। आम्ही जर व्याकरणाच्या दृष्टिकोनातून पाहतो तर आम्हाला ही गोष्ट देखील समजते की पहिलं विशेष प्रकारे जे व्याकरणाचं पुस्तक आहे ते विल्यम केरी यांनी तयार केलेलं आहे। आम्हाला हे देखील आढळून येते की ज्या बेंगाली, संस्कृत आणि मराठी ज्या डिक्शनरीज आहेत त्या डिक्शनरीमध्ये देखील यांचा फार मोठा सिंहाचा वाटा त्या तयार करण्याच्या मागे आहे। विल्यम केरी हे फार उच्च शिक्षित होते आणि त्या शिक्षणाचा त्यांनी देवाच्या कार्यासाठी उपयोग करून घेतला। त्यांच्याकडे जी ग्रास्पिंग पॉवर होती, ज्या विशेष प्रकारे नवीन नवीन गोष्टी शिकण्याची जे कौशल्य त्यांच्यामध्ये होतं, ते कौशल्य त्यांनी देवाच्या कार्यामध्ये त्यांनी उपयोगात आणलं। आम्ही हे देखील पाहतो की त्यांनी विशेष प्रकारे आपले सहकर्मी जे आहेत जोशुआ मार्शमन आणि विल्यम वॉर्ड यांच्यासोबत मिळून त्यांनी एका सेरामपूर ट्रायो मिशनची त्यांनी स्थापना केली। विल्यम केरी जे आहेत ते सेरामपूर मिशनचे फाउंडर होते, ते संस्थापक होते आणि सेरामपूर ट्रायो मिशन त्यांनी स्थापन केली। विशेष प्रकारे आम्ही पाहतो की सेरामपूर युनिव्हर्सिटीची देखील स्थापना, पहिली पदवीधर जी युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीची देखील स्थापना यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। एक मोठं अद्भुत कार्य परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये करून घेतलेलं आहे आणि म्हणून जर आम्ही पाहतो विल्यम केरी यांच्या जीवनाकडे आम्हाला आढळून येईल की पहिलं जे न्यूजपेपर आहे दिग्दर्शन नावाचं व त्यासोबतच समाचार दर्पण नावाचं जे न्यूजपेपर आहे ते देखील त्यांनी या भारतामध्ये येऊन सुरुवात केली। पहिली प्रिंटिंग प्रेस त्यांच्या माध्यमातून या भारतामध्ये आली। ही देखील एक फार उल्लेखनीय बाब आम्हाला त्यांच्या सेवा कार्यामधून आढळून येते।
माझ्या प्रियांनो, त्यांच्या जीवनाचा एक उद्देश होता. त्यांच्या जीवनाचा जर एक मिशन स्टेटमेंट आम्ही पाहिलं तर आम्हाला अशा प्रकारे आढळून येते की एक्सपेक्ट ग्रेट थिंग्स फ्रॉम गॉड अँड अटेम्प्ट ग्रेट थिंग्स फॉर गॉड. देव परमेश्वराकडून मोठ्या गोष्टींची अपेक्षा करा आणि देव परमेश्वरासाठी मोठमोठ्या गोष्टी करा. आम्हाला देव परमेश्वराकडून एक्सपेक्ट ग्रेट थिंग्स फ्रॉम गॉड अँड अटेम्प्ट ग्रेट थिंग्स फॉर गॉड, हे देखील त्यांच्या जीवनाचा एक मोठो जो आहे मिशन स्टेटमेंट जे आहे ते आम्हाला विशेष करून त्यांच्या जीवनातून प्राप्त होते. माझ्या प्रियांनो, या विल्यम केरीच्या जीवनाकरिता खरोखर आम्हाला प्रभूला धन्यवाद द्यावयाचा आहे. या मिशनऱ्याने आपलं जीवन प्रभूसाठी दिलं. आपल्या बायकोसोबत, आपल्या 3 मुलांसह आणि आपल्या मेहुणीसह ते या भारतामध्ये सेवा कार्य करण्याकरिता आले. पण ते सर्व काही गमावून बसले. त्यांची बायको देखील या ठिकाणी मरण पावली, त्यांची 3 लेकरं, त्यांची मेहुणी देखील ती मरण पावली. पण माझ्या प्रियांनो, या सेवकाने देवाची सेवा कार्य करणं सोडलेलं नाही. देवाच्या सेवा कार्यामध्ये ते संलग्न होते, कारण त्यांनी आपल्या जीवनाचा ध्येय केला होता अटेम्प्ट ग्रेट थिंग्स फॉर गॉड व्हेन यू आर एक्सपेक्टिंग ग्रेट थिंग्स फ्रॉम गॉड. जेव्हा तुम्ही देवाकडून मोठ्या गोष्टींची अपेक्षा करीत आहात तर देवासाठी मोठ्या गोष्टी तुम्ही करण्याचा प्रयत्नही करा. नॉट प्रयत्न, पण तुम्ही त्या कराच, अशा प्रकारे त्यांच्या जीवनाचा एक उद्देश होता आणि तो त्यांच्या जीवनातून त्यांनी पूर्ण केलेला आहे. माझ्या प्रियांनो, परमेश्वर देव हा आमच्या जीवनामध्ये अनेक जे कौशल्य त्याने दिलेले आहेत ते कौशल्य आम्हाला प्रभूच्या गौरवाकरिता वापरून घेणे अत्यंत गरजेचे आहे. जे आशीर्वाद देवाकडून आम्हाला लाभलेले आहेत त्या आशीर्वादांना आम्हाला देवाच्या कार्याकरिता कारभारीपणाच्या माध्यमातून आम्हाला उपयोगात आणणे गरजेचे आहे. आम्ही देवाच्या राज्याचे कारभारी आहोत. when we are in this world, we are not here to enjoy the luxurious things of this world. आम्ही या जगामध्ये या जगातील जे ऐश्वर्य आहे, ज्या मोठ्या आलिशान गोष्टी आहेत, यांचा केवळ उपभोग घेण्याकरिता आम्ही या जगामध्ये नाही आहोत. बट वी आर हिअर टू बी द स्टीवर्ड्स ऑफ गॉड्स किंगडम. पण आम्ही या जगामध्ये जे आहोत, आम्ही देवाच्या राज्याचे कारभारी म्हणून देखील परमेश्वराने आमच्यावर एक जबाबदारी सोपविलेली आहे. आम्ही या जगामध्ये देवाचे कारभारी म्हणून आम्ही काम करीत आहोत. माझ्या प्रियांनो, आम्ही विशेष करून जेव्हा पवित्र शास्त्रामध्ये पाहतो तर पवित्र शास्त्रही आम्हाला सांगतं की आदाम आणि हव्वा जेव्हा यांना परमेश्वराने एदेन बागेमध्ये ठेवले तेथे त्यांना कारभारीपणाची जबाबदारी देवाने दिली. देव परमेश्वराने त्यांच्याकडे सर्व गोष्टींचा अधिकार दिला अर्थात काय केला तर देव परमेश्वराने त्या गोष्टीचं त्यांनी संगोपन करावं, त्या ठिकाणी त्यांनी कारभारीपण करावं, स्टीवर्डशिप जी आहे ती त्यांच्याद्वारे त्या ठिकाणी व्हावी म्हणून त्यांना एदेन बागेमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. पण आम्ही हेही पाहतो की जेव्हा त्यांच्या देवाच्या आज्ञेचं उल्लंघन त्यांच्याकडून झालं त्यावेळेस देवाने ते कारभारीपण त्यांच्याकडून काढून घेतलेलं आहे. त्यांना त्या एदेन बागेतून त्यांनी काढून घेतलेलं आहे. माझ्या प्रियांनो, जर आम्हाला प्राप्त कौशल्यांचा उपयोग आम्ही देवाच्या गौरवाकरिता करत नाही, when we are only expecting from God but we are not attempting for God, then whatever we have, whatever the potentials we are having, God will take it out. परमेश्वर जो आहे त्या सर्व गोष्टी आमच्यापासून काढून घेईल जर आम्ही ते त्याच्यासाठी उपयोगात आणत नाही. आणि म्हणून देवाचं वचन देखील आम्हाला हे सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले की ज्याच्याकडे आहे त्याला अधिक देण्यात येईल, पण ज्याच्याकडे नाही ते जे त्याच्याकडे आहे ते देखील त्याच्याकडून घेण्यात येईल. याचा अर्थ काय? जर आमच्याकडे जे देवाने दिलेलं आहे ते जर आम्ही त्याच्या गौरवासाठी, त्याच्या कार्यासाठी, त्याच्या सेवेसाठी, त्याच्या उन्नतीकरिता, त्याच्या राज्याच्या वाढीकरिता आम्ही जर कारभारी लावित नाही तर परमेश्वर देव ते आमच्याकडे ते पोटेन्शियल्स राहू देणार नाही. माझ्या प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दान वरदान देवाने दिलेले आहेत. ते दान वरदान आम्हाला घेऊन केवळ आमच्यामध्येच ते ठेवण्यासाठी दिलेले नाही आहेत. आम्ही केवळ ते स्वतःसाठीच, आमच्या स्वार्थासाठीच ते वापरावे यासाठी देवाने दिलेले नाही आहेत, पण ते दान वरदान आम्ही प्रभूच्या गौरवासाठी वापरावे याकरिता परमेश्वराने ते आमच्यामध्ये दिलेले आहेत. आमच्यामधील जो संकुचितपणा आहे तो आम्हाला काढून टाकावयाचा आहे. देवाचं राज्य आम्हाला सांगतं की परमेश्वराच्या राज्यामध्ये जाण्याकरिता एक रुंद मार्ग आहे आणि एक अरुंद मार्ग आहे. रुंद मार्गाने जे जातात ते देवाच्या राज्याकडे जातात, पण जे अरुंद मार्ग निवडतात ते नाशाकडे जातात. आम्ही तो दाखला विशेष प्रकारे आमच्या सर्वांना आठवत असेल. पण माझ्या प्रियांनो, रुंद मार्गाने जेव्हा आम्ही जातो तर याचा अर्थ नाही की आम्ही स्वतःला रुंद करून, संकुचित करूनच आम्ही त्या ठिकाणातून जावं. देव परमेश्वर आम्हाला हे म्हणत नाही. फक्त त्या राज्यातील जो प्रवेश आहे तो रुंद मार्गाने आहे. पण माझ्या प्रियांनो, आम्हाला विशेष प्रकारे ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये समजून घ्यावयाची आहे.
आम्ही देवाच्या मार्गामधून जात असताना जरी आम्ही छोट्याशा मार्गातून जात आहोत, पण देव परमेश्वर आम्हाला त्या गोष्टीतून विशेष प्रकारे मोठ्या गोष्टींकडे तो घेऊन जाऊ इच्छित आहे. दो वी आर गोइंग फ्रॉम नॅरो वे, बट गॉड वॉन्ट्स टू ब्रॉडन अस. देव परमेश्वर जो आहे तो आम्हाला प्रगल्भित होण्याकरिता पुढे घेऊन जाऊ इच्छितो. देव परमेश्वर आम्हाला अधिक मोठं आम्ही व्हावं, अधिक प्रगल्भ मार्ग आम्ही आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावा, याकरिता परमेश्वर जो आहे तो आम्हाला त्या मार्गाने घेऊन जाऊ इच्छितो. माझ्या प्रियांनो, आम्ही जरी त्या अरुंद मार्गातून जात आहोत, पण परमेश्वर देव आम्हाला आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टींकडे घेऊन जाऊ इच्छितो. परमेश्वर आम्हाला आमच्या जीवनामध्ये लहान गोष्टींमध्येच तो ठेवू इच्छित नाही, पण तो आम्हाला प्रगल्भ करू इच्छितो त्याच्या आशीर्वादांमध्ये. जेव्हा तो आम्हाला प्रगल्भता प्रदान करीत आहे, ती केवळ स्वतःपुरती नाही आहे, पण त्याच्या गौरवाकरिता ती आहे. ही गोष्ट आज आम्हाला आपल्या जीवनामध्ये समजून घ्यावयाची आहे. माझ्या प्रियांनो, देव परमेश्वर आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी देऊ इच्छितो. आजचा जो शास्त्रभाग आम्ही या ठिकाणी वाचलेला आहे, तो शास्त्रभाग आम्हाला सांगतो, गणनाचं पुस्तक याचा 13वा अध्याय वचन 25 ते 33 जर आम्ही पाहिले तर आम्हाला या ठिकाणी दिसून येते की 12 हेरांची जी निवड आहे ती त्या ठिकाणी इस्रायलांद्वारे करण्यात आली, मोशेद्वारे करण्यात आली. आणि त्या 12 जे हेर त्या ठिकाणी निवडण्यात आले होते, त्यांची रवानगी कनान देशामध्ये करण्यात आली की त्यांनी जाऊन तो संपूर्ण देश हेरून यावा आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्या लोकांवर चढाई करू शकतो किंवा नाही, आम्ही तो काबीज करू शकतो किंवा नाही, या गोष्टीचं वर्तमान जे आहे ते आमच्यापर्यंत परत पोहोचवावं. आणि म्हणून हे 12 लोक जे आहेत त्या ठिकाणी विशेष प्रकारे ते तो देश हेरण्याकरिता, कनान देश हेरण्याकरिता ते गेले. आणि 25 ते 33 या वचनामध्ये जर आम्ही पाहतो, तो देश जेव्हा ते हेरून आले तर त्या ठिकाणातली बातमी आता त्यांना द्यावयाची होती. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाहतो एकूण 12 लोक होते, पण 10 लोकांनी त्या ठिकाणी काही अशा प्रकारची बातमी दिलेली आहे. ते 10 लोक त्या ठिकाणी अशा प्रकारे सांगतात की ज्या देशात तू आम्हाला पाठविले, वचन 27 आपण पाहूया, गणना 13 वचन 27, ज्या देशात तू आम्हाला पाठविले त्या देशात आम्ही गेलो, त्यात खरोखरच दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत. का? कारण देव परमेश्वराने म्हटले होते की मी तुम्हाला दुधामधाच्या प्रवाह वाहत असलेल्या देशामध्ये मी तुम्हाला घेऊन जाईल. आणि ते धेर त्या ठिकाणी काय सांगत आहेत की परमेश्वराने ज्याप्रमाणे सांगितले त्याचप्रमाणे हे घडले आहे. आम्ही गेलो त्या ठिकाणी, ज्या देशामध्ये तू आम्हाला पाठविले त्या देशामध्ये आम्ही गेलो, तो आम्ही पाहिला, तो हेरून आम्ही आलेलो आहोत. आणि खरोखरच त्या दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत. आणि ते म्हणतात तेथली ही फळे पहा. तेथून काही फळं त्यांनी घेऊन आलेत दाखवण्याकरिता की तो देश जो आहे किती समृद्ध आहे, किती आशीर्वादित आहे. त्या ठिकाणी खरोखरच दुधामधाच्या प्रवाह जे आहेत ते वाहत आहेत. म्हणजे जी विशेष प्रकारे आशीर्वादित आहे, जी समृद्धता आहे ती त्या ठिकाणी त्यांना आढळून आली. आणि ते म्हणतात की ही पहा ती फळे. एक चांगलं वर्तमान त्यांनी या ठिकाणी सांगण्यास सुरुवात केलेली आहे. पण माझ्या प्रियांनो, पुढील 28व्या वचनापासून जर आम्ही पाहिलं तर ती वार्ता सांगत असताना तो देश हेरून आलेलो असताना जी बातमी ते देत आहेत, आता त्या ठिकाणाहून ते कुठेतरी भरकटत चालले आहे अशी गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी आढळून येते. 28व्या वचनामध्ये ते म्हणतात त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत. त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत. तेथील जी तटबंदी आहे, नगरे जी आहेत ती तटबंदीची आहेत, ते फार मोठी आहेत. तेथे अनाकाचे वंशजही आम्ही पाहिले आहेत. मोठे जे अनाकाचे वंशज आहेत ते आम्ही त्या ठिकाणी पाहिले आहेत. तो प्रांत कुठल्या कुठल्या भागांनी आहे, त्याच्या अवतीभोवती कुठले कुठले प्रांत आहेत, ह्या देखील गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या. एक वार्ता जी आहे त्या ठिकाणाहून त्यांनी सकारात्मकतेकडून जेव्हा ते सुरुवात केली ते नकारात्मकतेकडे आले. हा देश चांगला आहे पण त्या ठिकाणी अशा प्रकारच्या अडचणी आहेत, अशा प्रकारची अडखळणं आहेत, ह्या गोष्टी देखील त्यांनी सांगितल्या. आम्ही जर या गोष्टींकडे पाहिलं तर आम्हाला वाटेल की अरे त्यांनी जे सांगितलं ते बरोबरच सांगितलेलं आहे, त्यांनी काही चुकीचं सांगितलं नाही, जे त्यांनी पाहून आले ते त्यांनी सांगितले. पण आम्ही त्या ठिकाणी पाहतो वचन 30 पासून पुढे जर आम्ही पाहिलं, ते लोक जी वार्ता त्या ठिकाणी सांगत होते, जी बातमी त्या ठिकाणी देत होते, ती बातमी ऐकत असताना लोक कदाचित घाबरे मनाचे होत होते. लोकांना त्या ठिकाणी भीती वाटत होती, कारण ते जे हेर त्या ठिकाणी आलेले आहेत ते 10 हेर काय करत आहेत तर त्या लोकांची वाहवा त्या ठिकाणी करीत असलेले आम्हाला आढळून येते. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाहतो की विशेष प्रकारे कालेब जो आहे तो त्या ठिकाणी त्या लोकांना मोशेच्या समोर शांत करतो. आणि कालेब त्या ठिकाणी म्हणतो आपण त्या देशावर आत्ताच्या आत्ता हिम्मत धरून चढाई करून जाऊ आणि तो घेऊ.
या ठिकाणी त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास आम्हाला या ठिकाणी आढळून येत आहे. तो या ठिकाणी म्हणतो की आपण आत्ताच्या आत्ता त्या देशावर हिम्मत धरून चढाई करून जाऊ आणि तो घेऊ, कारण तो जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत. तो या ठिकाणी म्हणत आहे तो जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत. त्याच्या जीवनातील हा आत्मविश्वास आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. प्रभूवरील विश्वास त्याच्या जीवनामध्ये या ठिकाणी दिसून येत आहे. ज्या प्रकारे देवाने सांगितलं तो दुधामधाचा प्रवेश, दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला तो देश आहे, तो समृद्ध देश आहे. त्या देशामध्ये परमेश्वर देव घेऊन जाणार आहे. कालेब ही गोष्ट विसरला नाही. कालेबच्या लक्षामध्ये ही गोष्ट होती की देवाने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, देवाने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे की तो आम्हाला त्या देशामध्ये घेऊन जाईल. आणि कालेब या ठिकाणी त्या 10 हिरांना शांत करून मोशेला त्या ठिकाणी म्हणतो की आपण आत्ताच्या आत्ता हिम्मत धरून चढाई करून त्या देशावर जाऊ आणि त्याला आपण जिंकू, आणि आम्ही त्याला जिंकण्यास पूर्णपणे समर्थ आहोत. ही गोष्ट तो या ठिकाणी बोलतो. पुढे म्हणतो ते पुरुष जे म्हणतात, पण जे पुरुष त्याच्याबरोबर गेले होते ते म्हणाले, त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपणाहून बलाढ्य आहेत. जो देश आम्ही हेरून आलो आहोत त्याविषयी इस्रायल लोकांना त्यांनी अनिष्ट बातमी दिली. त्यांनी चांगली बातमी दिली नाही, त्यांनी अनिष्ट बातमी दिली की ते लोक आमच्यापेक्षा बलाढ्य आहेत. देवावरील विश्वास जो आहे तो त्यांचा कुठेतरी कमकुवत झाला. देव परमेश्वराने त्यांच्यामधील जी कुवत दिली होती, त्यांच्यामधील जे कौशल्य दिले होते, त्यांच्यामध्ये जे सामर्थ्य परमेश्वराने प्रगट केले होते, त्या सामर्थ्याचा विसर जणू काही त्या 10 हिरांना त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि ते म्हणतात आम्ही त्यांना हरविण्यास, त्यांचा पराभव करण्यास आम्ही समर्थ नाही, ते आमच्यापेक्षा बलाढ्य आहेत. अशा प्रकारचे उल्लेख जो आहे, अशा प्रकारचे उद्गार जे आहेत त्या 10 हिरांनी त्या ठिकाणी काढलेला आहे. पण माझ्या प्रियांनो, कालेब आणि जोशुआ या 2 हिरांकडे जर आम्ही पाहतो, या 2 हिरांकडे जर आम्ही आपलं लक्ष केंद्रित करीतो, ते त्या ठिकाणी म्हणतात की आपण पूर्णपणे समर्थ आहोत. आम्ही त्या देशाला हेरण्यास, त्या देशाला विशेष प्रकारे त्याच्यावर स्वारी करून जाण्यास, त्यांचा पराभव करण्यास आम्ही पूर्णपणे समर्थ आहोत. आम्हाला हिम्मत धरून चढाई करून जावयाचं आहे. आज आमच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग येतात की त्या प्रसंगांना सामोरे जाण्याकरिता आम्हाला असं वाटते की या प्रसंगामध्ये माझा निभाव लागू शकणार नाही, माझा टिकाव लागू शकणार नाही, मी यातून बाहेर निघू शकणार नाही, माझा पराभव होऊन जाईल, मी यामध्येच पडून जाईल. हे संकट आर्थिक असू शकतात, हे संकट शारीरिक व्याधीच्या स्वरूपात असू शकतात, हे संकट मानसिक ताण तणावाच्या स्वरूपात असू शकतात, हे संकट भौतिक अरिष्टांच्या स्वरूपात असू शकतात. पण माझ्या प्रियांनो, जर आमचा विश्वास देवावर आहे, जर आम्ही हिम्मत धरून त्या देव परमेश्वरावर अवलंबून आहोत, त्याच्या सामर्थ्याचा अनुभव जर आम्ही आपल्या जीवनामध्ये घेतलेला आहे, आत्मविश्वास डळमळता कामा नये. आमचा प्रभूवरील विश्वास जो आहे तो डळमळता कामा नये. आम्ही संकुचित होता कामा नव्हे. आम्हाला संकुचितपणा बाजूला ठेवून देव परमेश्वरामध्ये प्रगल्भ होण्याची आवश्यकता आहे. विल्यम केरी जर यांच्या जीवनाकडे माझ्या प्रियांनो आपण पाहिलं, त्यांच्यापुढे अनेक आव्हानं होती. लोक विशेष प्रकारे त्यांना छळत होते, त्यांना त्रास देत होते. पण माझ्या प्रियांनो, त्यांनी प्रभूचं कार्य करण्यास त्यांनी माघार घेतली नाही, ते टिकून राहिले. एका चांगल्या कारभाऱ्याप्रमाणे देवाच्या राज्यामध्ये ते टिकून राहिले, ती सुवार्ता करण्याकरिता. त्यांच्या सेवा कार्याविषयी सांगण्यात येतं की पहिल्या 10-12 वर्षांमध्ये त्यांच्याकडून एकही व्यक्ती जो आहे सुवार्ता ऐकून त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला नाही. पण माझ्या प्रियांनो, त्यांनी देवाचं कार्य अशा अद्भुत प्रकारे केलं की देवाचं वचन आज जवळजवळ शेकडो लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे, हजारो लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. आज आम्ही जे भारतामध्ये लोक आहोत, आमच्या भाषेमध्ये आज देवाचं वचन आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. वचन सांगतं, नवीन करार त्यांनी जवळजवळ 45 भाषांमध्ये, त्यांनी 40 भाषांमध्ये त्यांनी नवीन करार जो आहे तो भाषांतरित केलेला आहे. 35 भाषा ज्या आहेत त्यांना अवगत होत्या. त्या 35 भाषांमध्ये देखील त्यांनी पूर्ण जे शास्त्र आहे ते देखील भाषांतरित करण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यत्वे त्यांनी बंगाली, संस्कृत, मराठी आणि विशेष प्रकारे जर आम्ही पाहतो तर आम्हाला सांगण्यात येतो ओरिया, हिंदी, आसामी या भाषांमध्ये त्यांनी पूर्ण शास्त्र जे आहे ते भाषांतरित केलेलं आहे. देवाचं वचन कदाचित
बोलण्याच्या माध्यमातून नाही, पण लिखाणाच्या माध्यमातून त्यांनी देवाचं वचन आज आमच्यापर्यंत पोहोचविलेलं आहे, अनेक विश्वासणाऱ्यांपर्यंत पोहोचविलेलं आहे. माझ्या प्रियांनो, ते आपल्या प्रभूवरील जो त्यांचा विश्वास होता, त्या विश्वासामध्ये ते कमी पडले नाही, ते डळमळले नाहीत. त्यांची जी प्रिंटिंग प्रेस विशेष प्रकारे ज्याची छपाई होत होती, ज्या ठिकाणी हे देवाचं वचन जे आहे ते तयार करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यात होतं, लोकांनी ती प्रिंटिंग प्रेस देखील जी आहे ती देखील जाळून टाकली. पण त्यांनी हार मानली नाही, त्यांनी पराभव स्वीकारला नाही, कारण त्याचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर होता, त्यांचा विश्वास देवावर होता. त्यांना माहीत होतं की पवित्र आत्मा त्यांच्या जीवनामध्ये कार्य करीत आहे आणि त्यांना या परिस्थितीतून निभावून जाण्याचं कौशल्य परमेश्वर त्यांना प्रदान करीत आहे. या गोष्टीवर ते ठाम होते आणि म्हणून त्यांनी 41 वर्ष या भारतामध्ये सेवा कार्य केलेलं आहे. एक परदेशी व्यक्ती, ज्याला भारत ठाऊक नव्हतं, नकाशावर त्याने केवळ भारत पाहिला होता, पण तो सेवेचं ओझं घेऊन जेव्हा या ठिकाणी आला, माझ्या प्रियांनो, त्या सेवेप्रती तो समर्पित राहिला आणि त्याने देवाचं गौरव आपल्या जीवनाद्वारे केलं. त्याला जे प्राप्त कौशल्य होते, त्या कौशल्याच्या माध्यमातून देवाचं वचन त्याने आज आमच्यापर्यंत पोहोचविलेलं आहे. कालेब आणि यहोशुवा यांच्या जीवनाकडे जर आम्ही पाहिलं, त्यांच्यामध्ये कौशल्य होतं की आम्ही देवाच्या विश्वासामध्ये टिकून राहू, आमचा देवावर पूर्णपणे विश्वास आहे. देवाने जे कौशल्य आमच्यामध्ये दिलं, त्या यरीहो सारख्या मोठ्या नगराला, त्याची जी भिंत आहे ती आम्ही नेस्त नाबूद केली. कुठल्या प्रकारचे शस्त्र आम्ही त्या ठिकाणी वापरले नाही, कुठल्या प्रकारची चढाई आम्ही त्या ठिकाणी केली नाही, त्या लोकांवर आम्ही स्वारी केली नाही. आम्ही केवळ देवाचं स्तवन केलेलं आहे, देवाच्या नावाचा जय जयकार केला आहे. आणि त्या यरीहो नगराच्या त्या भिंतीच्या कोटाच्या अवतीभोवती जेव्हा आम्ही त्या ठिकाणी देवाच्या नावाने जेव्हा आम्ही फेऱ्या घातल्या, देव परमेश्वराने त्या भिंतीला नेस्त नाबूद केलं, केवळ त्याच्या जय जयकार करण्याद्वारे. त्यांचा विश्वास होता, तोच सामर्थ्यशाली परमेश्वर आमच्या सोबत आहे. आणि म्हणून तो मोशेस म्हणतो की आपण हिम्मत धरून आत्ताच्या आत्ता त्या देशावर चढाई करून जाऊ आणि त्यांना आपण जिंकू. आपण त्यांना जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत. ही गोष्ट त्या ठिकाणी त्यांनी बोललेली आहे. ते कौशल्य त्यांच्यामध्ये होतं, त्यांनी हार मानलेली नाही. माझ्या प्रियांनो, आज देव परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये अनेक अशी कौशल्य दिलेले आहेत, अनेक असे दान वरदान देव परमेश्वराने आम्हाला दिलेले आहेत. ते केवळ आमच्या पुरतेच ठेवण्याकरिता दिलेले नाही. देव परमेश्वराने ते त्याच्या गौरवाकरिता, एक उत्तम कारभाऱ्याप्रमाणे त्याच्या गौरवाकरिता, त्याच्या सेवेकार्याकरिता वापरण्यास ते आम्हाला दिलेले आहे. जे 10 हेर त्या ठिकाणी कनान देश हिरून आले, ते संकुचित झाले. त्यांचा विश्वास जो आहे तो डळमळून गेला. प्रभूच्या सामर्थ्यावर त्यांचा भरोसा जणू काही उडून गेला. त्या लोकांना जेव्हा त्यांनी पाहिलं, ते फार बलाढ्य आहेत, फार मोठे आहेत, अनाकाच्या वंशजाचे आहेत, त्यांच्यासमोर आम्ही टोळ्यासारखे दिसलो आणि त्यांना देखील आम्ही तसेच भासलो. ते अशा प्रकारची अनिष्ट बातमी जी आहे त्यांनी इस्रायलांना सांगितली. पुढे जर आम्ही वचन अध्याय वाचतो, 14-15 अध्याय जर आम्ही पाहिला, तर आम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल की अनिष्ट बातमी देणारे जे त्या ठिकाणी हेर होते, त्यांचा मृत्यू देखील झालेला आहे, कारण त्यांचा विश्वास प्रभूवरच नव्हता. देव परमेश्वर त्या ठिकाणीच कार्य करतो ज्या ठिकाणी त्याच्यावर विश्वास ठेवण्यात येतो. जर माझ्या प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रभूवर विश्वास ठेवत नाही आणि ते तरी देखील आशा बाळगतो की देवाने माझ्या जीवनामध्ये कार्य करावं, पण त्याच्यावर जर आमचा विश्वास नाही, प्रभूचं कार्य कधीच होऊ शकणार नाही. जेथे विश्वास आहे तेथेच देवाचं कार्य आहे. वेअर देअर इज फेथ देअर गॉड वर्क्स. परमेश्वर त्या ठिकाणीच काम करतो जेथे देवावर विश्वास आहे. माझ्या प्रियांनो, आम्हाला आमच्या देवावरील विश्वास जो आहे तो कायम ठेवावयाचा आहे. आम्ही पाहतो एक प्रकारे ज्याप्रमाणे झाड, एक बीज जे आहे, आम्ही जमिनीमध्ये जेव्हा ते रोवतो, ते रोवल्यानंतर आम्हाला आढळून येते की ते झाड जे आहे ते वाढत आहे. ते बीज जे आहे त्याला रोप फुटलेलं आहे, ते अंकुरित झालं, ते रोपटं झालं आणि ते रोप जे आहे ते हळूहळू मोठं होत आहे. त्याचं झाड झालेलं आहे, ते मोठं वृक्ष होते आणि ते वृक्ष जे आहे ते छोटंसं बीज जे आहे ते आता फळ देण्याच्या देखील लायकीचं होते. त्याला विशेष प्रकारे ते कौशल्य मिळते की ते विशेष प्रकारे जेव्हा मोठं झालेलं आहे ते आता फळ देण्याच्या लायकीचं झालेलं आहे. पण माझ्या प्रियांनो, त्या बीजाच्या पार्श्वभूमी जर आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला, ते बीज जेव्हा आम्ही पाहतो ते लहान आहे, ते त्या ठिकाणी अंकुरित होते त्या जमिनीमध्ये आणि ते वर जेवढं वाढत आहे, वर जेवढं ते मोठं झालेलं आहे, आम्हाला त्याचा अध्ययन केल्यानंतर आढळून येते की विशेष प्रकारे जेवढं ते वर आहे तेवढ्याच जास्त ते खाली जमिनीमध्ये मुळावलेलं आहे.
जेवढं झाड आम्हाला वर उंच दिसत आहे, मोठं दिसत आहे, प्रगल्भ दिसत आहे, तेवढेच त्याच्या मुळा ज्या आहेत त्या जमिनीमध्ये रोवलेल्या आहेत, त्या ठिकाणी घट्ट झालेले आहेत, त्या जमिनीशी त्या एकनिष्ठ झालेले आहेत. आणि त्यामुळेच आम्ही पाहतो की ते झाड जे आहे ते फार मोठं वर दिसत आहे आणि त्याला फळ लागलेली आहे, ते फलद्रूप होतं. पण त्याकरिता त्याला जमिनीमध्ये मुळावणे, आतपर्यंत रोवणे, जेवढं ते वर जात आहे त्यापेक्षा अधिक त्याला जमिनीमध्ये स्वतःला मुळावून घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आमचं ख्रिस्ती जीवन आहे. आम्ही प्रभूवर विश्वास ठेवत आहोत, पण केवळ वरच्या वर जर आम्ही आमचा विश्वास प्रभूवर ठेवत आहोत, आम्ही केवळ वरच्या वर केवळ प्रभूच्या नाव आम्ही जपत आहोत, आम्ही केवळ वरच्या वर केवळ देवाची वचनं आम्ही पाठ करत आहोत, पण जर ते आमच्या आतमध्येच मुळावत नाही आहेत, जर आम्ही त्यामध्ये आमच्या विश्वासामध्ये जर आम्ही आतमध्येच प्रगल्भरित्या वाढत नाही आहेत, माझ्या प्रियांनो, आमची वाढ जी आहे ती फलद्रूप होणार नाही. अशा प्रकारे म्हणण्यात येतं, जर वारा आला, पाऊस आला आणि जर एखाद्या झाडाची मुळे जमिनीमध्ये आतमध्ये रोवली गेलेली नाही आहेत, मुळावलेली नाही आहेत, ती खोलवर गेलेली नाही आहेत, तर जेव्हा वारा येतो, जेव्हा पाऊस येतो, वादळ येतो, त्यावेळेस ते झाड जे आहे ते कोलमडून पडून जातं. आमच्या जीवनामध्ये जर संकट आली, अडचणी आल्यात, समस्या आल्यात, आजारीपण आल्या, व्याधी आल्या, टेन्शन्स आले, ताणतणाव आले, आणि जर आम्ही प्रभूमध्ये मुळावलेलो नाहीत, आमच्या विश्वासामध्ये आम्ही जर मुळावलेलो नाहीत, आम्ही कोलमडून जाऊ, आम्ही पडून जाऊ, आम्ही स्थिर राहू शकणार नाही. माझ्या प्रियांनो, आमच्यामधील जे देवाने कौशल्य दिलेले आहे ते कौशल्य केवळ वरच्या वर वाढण्यासाठी दिलेले नाही आहेत. आमच्यामधील जे दान आहेत, वरदान आहेत, ते केवळ वरच्या वर वाढण्याकरिता दिलेले नाही आहेत, पण ते आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये देखील मुळावण्याकरिता आमच्यामध्ये ते दिलेले आहे. आज या कारभारीपण रविवार निमित्ताने आमच्या जीवनामध्ये आज आम्हाला विचार करणं गरजेचे आहे. मी जेव्हा प्रभूमध्ये आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहेत, मी कितपत प्रभूमध्ये मुळावला गेलेलो आहे. देवाचं कार्य माझ्याकडून करून घ्यावयाचं आहे. देव परमेश्वर माझ्याकडून अपेक्षित आहे की मी त्याचं मोठं कार्य करणार आहे, मी त्याच्याकरिता फळ देणार आहे. विपुल फळ देणारं परमेश्वर आम्हाला करू इच्छित आहे, कारण त्याने आम्हाला त्याकरिता निवडलं आहे, पाचारण केलेलं आहे. पण माझ्या प्रियांनो, जर आम्ही आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये मुळावतच नाही आहे, आम्हाला वर वाढण्याची इच्छा आहे पण त्याच्यामध्ये जर मुळावण्याची इच्छा आम्ही बाळगत नाही, माझ्या प्रियांनो, आमचा टिकाव लागू शकणार नाही. त्या 10 हिरांविषयी जर आम्ही पाहिलं, ते पाहून आले, त्यांनी सांगितलं की दुधामधाचे प्रवाहाचा तो देश आहे, त्या ठिकाणी तेथील हे फळे पहा, किती मोठी आहेत, किती चांगली आहेत, किती समृद्ध आहे, पण ते लोक आपल्यापेक्षा बलाढ्य आहेत. आमचा त्यांच्यासमोर टिकाव लागू शकणार नाही. आम्ही समर्थ नाही आहे, ते आमच्यापेक्षा फार सामर्थ्यशाली आहेत, ते फार मोठे आहेत, अनाकाच्या वंशजाचे आहेत. पण ते विसरले की आमच्या पाठीशी जो आहे, आमचा सोबती जो आहे, आमचा पाठीराखे जो परमेश्वर आहे, तो त्यांच्यापेक्षा फार फार आणि फार मोठा आहे. आणि माझ्या प्रियांनो, कालेब आणि यहोशुवा यांच्या जीवनामध्ये ते त्यांच्या विश्वासामध्ये ठाम राहिले. त्यांना जे कौशल्य देवाने दिलं, त्या कौशल्यामध्ये ते ठाम होते आणि देव परमेश्वराचा आशीर्वाद त्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. ते जिवंत राहिले, कारण त्यांनी अनिष्ट बातमी दिलेली नाही. आज आम्हाला देवाचे कारभारी म्हणून या जगामध्ये असताना देवाचं गौरव आमच्या जीवनाद्वारे करायचं आहे. देवाने आमच्यावर जी जबाबदारी सोपलेली आहे, ती जबाबदारी आम्हाला आमच्या जीवनामध्ये पूर्ण करावयाची आहे. जे कलागुण कौशल्य देव परमेश्वराने आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिलेले आहे, जे पोटेन्शियल्स देव परमेश्वराने आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत, माझ्या प्रियांनो, ते आम्हाला त्याच्या गौरवाकरिता उपयोगात आणावयाचे आहे. आज देवाचं वचन आम्हाला लोकांपर्यंत घेऊन जावयाचं आहे. ही देखील एक महत्त्वाची गोष्ट कारभाऱ्यांमध्ये आहे की ते आम्ही ज्याचे कारभारी आहोत त्याविषयी आम्हाला सांगायचं आहे. जर आम्ही सांगणार नाही तर त्या देवाविषयी कोणाला माहिती होणार? आम्हाला ही जबाबदारी देव परमेश्वराने सोपविलेली आहे. जर आपण रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि त्याचं 14व वचन जर पाहतो तर पहा वचन काय सांगतं. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 14व वचन म्हणतं, तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करीतील, आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील, आणि घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील. आम्ही देवाचे कारभारी आहोत. आम्हाला देवाच्या राज्याची घोषणा या जगामध्ये करावयाची आहे. माझ्या प्रियांनो, घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील वचन या ठिकाणी सांगतं. आमची इच्छा आहे लोकांपर्यंत देवाचं वचन जावं, लोकांनी देवाचं वचन ऐकावं. पण आम्ही जर त्यासाठी स्वतःला तयार करत नाही आहोत तर माझ्या प्रियांनो, आम्हाला त्याच्यामध्ये आज मुळावण्याची गरज आहे. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे.
परमेश्वर देव आम्हाला त्याच्या सामर्थ्याने भरू इच्छित आहे. तो आमच्या सोबत राहू इच्छितो. त्याचं सामर्थ्य आमच्या जीवनातून तो प्रगट करू इच्छित आहे. माझ्या प्रियांनो, कालेब आणि यहोशुवासारखे आम्हाला तयार व्हावयाचं आहे. जीवनातील परिस्थितींना पाहून, अडचणींना पाहून, समस्यांना पाहून घाबरून जाऊ नका. देव परमेश्वर आमच्या पाठीशी आहे. आम्हाला ती समर्थता देवाने दिलेली आहे की आम्ही प्रत्येक परिस्थितीचा पराभव करू शकतो. आणि देवाच्या नावात आम्हाला जय जी आहे, विजय जो आहे आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त आहे. परमेश्वर देव जो आहे तो येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला विजयोत्सवामध्ये तो आम्हाला घेऊन चालणारा आमचा जिवंत देव आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांना आम्हाला याकरिता परमेश्वराच्या नावाला धन्यवाद द्यावयाचा आहे की तो परमेश्वर जो आहे तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याच्या कृपेने भरत आहे. त्याचं सामर्थ्य आज आमच्या जीवनामध्ये देत आहे. आज या दिवशी आम्ही विशेष प्रकारे आपल्या जीवनाचं अवलोकन करूया, मननचिंतन करूया, आपल्या जीवनाचं निरीक्षण परीक्षण करूया की मी देवाचा उत्तम कारभारी म्हणून जेव्हा या जगामध्ये आहे, मी फक्त देवाकडूनच अपेक्षा करीत आहे की मी देवासाठी काही करीत आहे. विल्यम केरी म्हणतात, एक्सपेक्ट ग्रेट थिंग्स फ्रॉम गॉड अँड अटेम्प्ट ग्रेट थिंग्स फॉर गॉड. देवाकडून मोठ्या गोष्टींची अपेक्षा करा, पण त्यासोबतच देवासाठी मोठे कार्यही तुम्ही करा. माझ्या प्रियांनो, आम्हाला आमच्या देवासाठी या जगामध्ये मोठं कार्य करावयाचं आहे. देवाने आम्हाला त्याकरिता निवडलेलं आहे. कालेब आणि यहोशू यांच्या जीवनाकडे जर आम्ही पाहिलं, मोशेनंतर मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली आणि यहोशुवाच्या द्वारे आम्ही पाहतो की इस्रायल लोकांचं पुढारी पण मोशेनंतर करण्यात आलेलं आहे. ती जबाबदारी त्याने त्या ठिकाणी स्वीकारली. का झालं ते? कारण त्याने आपल्यामधील जे कौशल्य आहे ते ओळखले आणि ते देवाच्या गौरवाकरिता त्याने उपयोगात आणले. देवासाठी त्याने आपल्या कौशल्यांना, आपल्या पोटेन्शियल्सला, आपले जे दान वरदान आहे त्यांनी देवासाठी समर्पित केले आणि देवाने त्याच्याकडून मोठं कार्य करून घेतलं. He did not expect only great things from God, but he attempted great things for God. त्याने देवासाठी मोठे कार्यही केले, म्हणून तो देवाकडून मोठ्या गोष्टींची अपेक्षा आपल्या जीवनामध्ये करू शकला आणि देवाने त्याच्या जीवनाद्वारे त्या इस्रायल लोकांचं पुढारी पण जे आहे ते करून घेतलेलं आहे. माझ्या प्रियांनो, आज देव परमेश्वर आमच्या जीवनाद्वारे त्याचं गौरव करू पाहत आहे. परमेश्वर देव त्याच्या राज्याचं कारभारी पण आज आमच्या जीवनाद्वारे या जगामध्ये विश्वासणाऱ्या या नात्याने तो करून घेऊ पाहत आहे. त्यासाठी आम्हाला प्रभूला समर्पित व्हावयाचं आहे. आपल्या विश्वासामध्ये आम्हाला स्थिर व्हावयाचं आहे. आम्ही केवळ वरवरून वाढण्याचा प्रयत्न करीत आहोत, पण आम्हाला त्याच्यामध्ये मुळावण्याची देखील गरज आहे. आम्हाला त्याच्यामध्ये देखील फार आतवर खोलवर आम्हाला जाण्याची गरज आहे. त्यावेळेसच आम्ही वर वाढू शकणार आहोत. जे झाड जेवढं वर वाढलेलं आहे तेवढंच ते खाली मुळावलेलं आहे. ही गोष्ट आम्हा प्रत्येकांना ठाऊक आहे. आमचं ख्रिस्ती जीवन त्याचप्रमाणे आहे आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही या वचनाप्रमाणे आपल्या जीवनाचं आचरण करूया. परमेश्वर देव आम्हाला त्याच्याकरिता वृद्धिंगत करू पाहत आहे. परमेश्वर आम्हाला म्हणत नाही की तुम्ही फक्त नॅरो मार्गाने तुम्ही आत आलेला आहात, तर नॅरो मार्गानेच तुम्ही आतमध्ये राहा आणि त्याच मार्गाने तुम्ही चाला. त्या मार्गाने, नॅरो मार्गाने त्याने आम्हाला आतमध्ये आणलेलं आहे, पण तो आम्हाला प्रगल्भतेकडे घेऊन जाऊ इच्छितो. परमेश्वर देव आमच्या जीवनातून कार्य करू पाहत आहे. माझ्या प्रियांनो, कारभारी म्हणून आम्ही आपलं जीवन प्रभूला समर्पित करूया. प्रभूच्या हातामध्ये आपलं जीवन आपण देऊया. विल्यम केरींनी ज्याप्रमाणे दिलं आणि त्यांच्या जीवनाद्वारे प्रभूचं कार्य मोठ्या अद्भुत प्रकारे झालं, माझ्या प्रियांनो, आमच्या जीवनाद्वारे देखील परमेश्वर देव तेच अद्भुत कार्य आज करू पाहत आहे. आम्ही तयार आहोत काय? आम्हाला आज प्रभूच्या हातामध्ये आपलं जीवन समर्पित करण्याची गरज आहे. माझे कलागुण कौशल्य मला प्रभूसाठी आज उपयोगात आणणं गरजेचं आहे. देव परमेश्वर आणि माझ्यामध्ये जो विश्वास निर्माण केलेला आहे, त्या विश्वासामध्ये मला केवळ वरवर वाढायचं नाही आहे, पण मला त्याच्यामध्ये मुळावणी देखील गरजेची आहे. कारण परमेश्वराचं गौरव त्याद्वारेच होणार आहे. नाहीतर संकट आले तर आम्ही मुळावलेलो नसू, तर आम्ही कोलमडून जाऊ. आम्ही त्या ख्रिस्ती जीवनामध्ये टिकून राहू शकणार नाही. माझ्या प्रियांनो, परमेश्वर देव वचनाप्रमाणे आचरण करण्यास आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करो आणि प्रभूमध्ये मुळावून त्याच्याकरिता फलद्रूप जीवन जगण्यास परमेश्वर त्याची कृपा आणि त्याचं सामर्थ्य आम्हा प्रत्येकाला प्रदान करू. या आपण यावेळेस प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बापा, प्रिय प्रभू ईश्वराय, आम्ही यावेळेस तुझ्या चरणाजवळ आहोत. प्रभू, त्या विल्यम केरी यांच्या जीवनाकरिता आम्ही तुझे आभार मानितो. कालेब यहोशुवा यांच्या जीवनाकरिता आम्ही तुझे आभार मानितो. प्रभू, त्या परमेश्वरा, त्यांनी आपल्या जीवनामध्ये तुझ्याकरिता मोठे कार्य करण्यास प्रभू आपलं जीवन समर्पित केलं आणि प्रभू तुझे मोठे कार्य त्यांच्या जीवनामध्ये ते अनुभवू शकले. प्रभू, आज आम्ही तुला विनंती करीत आहोत की आम्हालाही तुझ्यामध्ये तू मुळावून घे. प्रभू राया, तुझं मोठं कार्य आमच्या जीवनाद्वारे घडावं, याचकरिता प्रभू परमेश्वरा तू आज आमचा उपयोग करून घ्यावा, आम्ही असं मी तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही आपलं समर्पण तुला करीत आहोत. आम्ही केवळ प्रभू परमेश्वरा अपेक्षा करीत नाही, पण आम्ही तुझ्यासाठी काहीतरी करण्यास
प्रभू आपलं जीवन तुला समर्पित करू इच्छितो. प्रभू या वचनाप्रमाणे तू आम्हाला आशीर्वाद देतो. प्रभू पित्या, माझ्या मंडळीतील प्रत्येक लहान थोर व्यक्तींना तुझ्या कृपेने तू भर, ऐकणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना तुझे आशीर्वाद तू लाभू दे बापा. आणि प्रभू पित्या, प्रत्येकामध्ये प्रभू परमेश्वरा कालेब, यहोशवा यांच्यासारखा आत्मविश्वास प्रभू तू उंचावू दे, बळावू दे प्रभू. ही देखील या समय तुला विनंती करीतो. प्रभू आमचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणतो आहे बापा, आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, यावेळेस आपण आपलं दानार्पण प्रभूच्या भांडारामध्ये समर्पित करूया. आज विशेष प्रकारे आपलं तन, मन व धन देखील आपण प्रभूच्या हातामध्ये यावेळेस देऊया. यावेळेस पुढील येणारं जे गीत आहे, गीत होत असतं आपण आपल्या घरामध्ये एक खोलवर पात्र घेऊन त्यावर पांढरा रुमाल किंवा पांढरा स्वच्छ कपडा टाकून आपण आपल्या घरामध्ये जे प्रभूला आपल्याला द्यावयाचं आहे, आपल्या इच्छेने आपण यावेळेस प्रभूच्या भांडारामध्ये आपण समर्पित करूया. आपण पुढील येणारं गीत होत असताना आपण विशेष प्रकारे हे दान प्रभूच्या भांडारामध्ये टाकूया. होईल वृष्टी कृपेची, ईश प्रेम मुक्ती असे, तेने दृष्टी पुष्टी यांची, वृष्टी जगी होत असे. वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हासु वृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, स्फूर्तिदायी थोरती, हे जोड भारी वारीची, इंड्या टेकड्यात ती. वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हासु वृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, देवा करावी आता, सोबती करा स्वामी साची, या हर्ष अपेक्षिता. वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हासु वृष्टी हवी. प्रभूची स्तुती असो प्रियांनो, प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. हे जे दान आपण यावेळेस प्रभूच्या भंडारामध्ये अर्पित केलेलं आहे, यावर आपण प्रभूचा आशीर्वाद मागूया व त्यासोबतच आपण उपकार स्तुतीची प्रार्थना करूया. आमच्या अनेक प्रियजनांनी गेल्या आठवड्यामध्ये आपले वाढदिवस साजरे केले असतील, आपले लग्न वर्धापन दिन साजरे केले असतील. देव परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये त्याचा आशीर्वाद द्यावा आणि त्यांचं जीवन प्रभूद्वारे सदुदित समृद्ध होईल अशी आपण प्रभूजवळ यावेळेस विनंती करूया. त्यासोबतच परमेश्वर देव या दिवसांमध्ये आमचा सांभाळ करीत आहे, त्याबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानूया. देव परमेश्वराने लवकरात लवकर ही जी परिस्थिती आमच्या अवतीभोवती आहे ती परिस्थिती ही त्याने नियंत्रणात घेऊन ही परिवर्तित करून आमच्याकरिता सुखाची, आरोग्याची होईल अशी कृपा प्रभूने करावी, याकरिता देखील आपण यावेळेस प्रभूजवळ प्रार्थना विनंती करणार आहोत. या प्रियांनो, आपण या दानासह आपल्या परमेश्वराला समर्पित होऊया. आपण प्रार्थनेत असूया. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराय, आम्ही यावेळेस तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. तुझ्या नावाला उंच येतो बापा, कारण प्रभू तू आमच्या जीवनाचा सांभाळ करता आहे. आजचा हा प्रभुवारचा दिवस प्रभू आमच्या जीवनामध्ये तू दिला, ही उपासना तू आम्हाला लाभू दिली, याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो.
प्रभू आज या उपासनेद्वारे प्रभू परमेश्वरा तुझं गौरव तू करून घेतलं. आमचे निवेदन तुझ्या समोर ठेवण्याची संधी तू आम्हाला दिली. प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनातून ऐकण्याकरिता प्रभू तू आम्हाला संधी दिली. प्रभू तुझं स्तवन करण्याकरिता प्रभू तू आम्हाला प्रभू परमेश्वरा संधी दिली. आम्ही याबद्दल तुझे आभार मानित आहोत. जे तुझं आहे ते देखील तुला देण्यास प्रभू तू आम्हाला आज प्रेरित केलं, याबद्दल आम्ही तुझे आभार मानितो. प्रभू परमेश्वर आम्ही तुला विनंती करीत आहोत की प्रभू आमच्यामध्ये प्रभू जो विश्वास तू दिलेला आहे तो विश्वास केवळ वरवर नसावा, पण प्रभू तो तुझ्यामध्ये मुळावलेलाही असावा. आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही तुझ्यामध्ये स्थिरावलेले व्हावे, अशी कृपा तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर. जे कलागुण कौशल्य आज तू आमच्या जीवनामध्ये दिलेले आहे प्रभू त्यांचा उपयोग तुझ्याकरिता होईल, तुझ्या गौरवाकरिता होईल. प्रभू एक उत्तम कारभारी म्हणून प्रभू आम्ही प्रभू परमेश्वरा प्रभू तुझ्याकरिता प्रभू परमेश्वरा एक गौरवाचं पात्र ठरू, अशी देखील तू दया आमच्या प्रत्येकांवर कर. आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू जगातील प्रभू परमेश्वरा ज्या समस्या आहेत, अडीअडचणी आहेत, ताणतणाव आहेत, काळजी आहेत, चिंता आहेत, प्रभू या गोष्टींना प्रभू आम्ही बळी न पडता प्रभू या गोष्टींवर मात करण्याचं सामर्थ्य तुझ्याद्वारे आम्हाला प्राप्त आहे. प्रभू त्याकरिता तू आम्हा प्रत्येकाला प्रभू तुझ्या कृपेने तू भर. आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू आज या समय आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेलो असताना मंडळीतील प्रभू ज्या प्रियजनांनी आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत अशांना प्रभू आज आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. त्यांना प्रभू तुझी कृपा प्राप्त होऊ दे. प्रभू परमेश्वरा त्यांना लाभलेला हा नवीन वर्ष प्रभू पित्या तुझ्या कृपेने भरलेला असावा, आणि विशेष करून प्रभू प्रत्येक व्याधीतून मुक्त करणारा आणि तुझ्या आरोग्य प्रभू त्यांच्या जीवनामध्ये प्रदान करणारा व्हावा. आम्ही या समय तुला विनंती करीतो. तुझ्या दैवी योजना संकल्प प्रभू त्या प्रत्येक प्रियजनांच्या जीवनामध्ये तू सिद्धीस ने, हीच आमची या समय तुला विनंती आहे. वाढदिवस साजरा केलेल्या प्रत्येक लहान थोर व्यक्तींना आम्ही तुझ्या आशीर्वादित हातामध्ये समर्पित करीतो. प्रत्येक दाम्पत्याकरिता आम्ही प्रार्थना करीत आहोत प्रभू, ज्यांनी पित्या आपले लग्न वर्धापन दिन या गेल्या आठवड्यामध्ये साजरे केलेले आहेत. प्रभू परमेश्वरा त्यांनाही तुझी कृपा लाभू दे बाप्पा. वैवाहिक जीवनामध्ये प्रभू हा प्रभू त्या परमेश्वरा जो जीवनाचा गाडा प्रभू त्यांनी येथवर खेचलेला आहे, याकरिता प्रभू उतार चढावातून जात असताना तुझी कृपा तू त्यांना पुरविली. प्रभू परमेश्वरा प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याकरिता तू सामर्थ्य त्यांना दिलं. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. अडीअडचणीतून प्रभू त्यांच्यासाठी तू मार्ग काढला. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आपल्या कुटुंबाला प्रभू परमेश्वरा तुझ्यामध्ये प्रभू परमेश्वरा पुढे घेऊन जाण्याकरिता, आध्यात्मिकतेमध्ये वाढविण्याकरिता, प्रार्थनेमध्ये वाढविण्याकरिता, तुझ्या वचनामध्ये वाढविण्याकरिता प्रभू तू प्रत्येक दाम्पत्याला तुझी कृपा पुरविली, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रत्येकाचं वैवाहिक जीवन या नवीन वर्षातही प्रभू तू त्यांच्याकरिता आशीर्वादाचं कर, सुखाचं कर, प्रीतीचं कर, आमची या समय तुला विनंती आहे. आणि प्रभू त्यांच्या कुटुंबामध्ये तुझी सुख शांती नांदू दे, हीच या समय आमची या समय तुला विनंती सादर करीतो. प्रभू राया आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू या आमच्या प्रियजनांकरिता की प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये तू सदोदित त्यांच्या सोबत हो. वाढदिवस साजरा केलेले आणि लग्न वर्धापन दिन साजरा केलेले आहे अशा आमच्या सर्व प्रियजनांना, तुझ्या प्रभू प्रिय लोकांना प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रभू राया आम्ही तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वर, अनेकांच्या जीवनामध्ये तू साक्षी दिलेली आहे प्रभू. अनेकांना प्रभू दुःखातून प्रभू तू सावरलेला आहेस. अनेकांच्या जीवनामध्ये तुझे अद्भुत चमत्कार तू घडवून आणलेले आहेस. अनेकांच्या जीवनामध्ये तुझ्या आरोग्याचा स्पर्श तू केलेला आहेस. अनेकांच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा प्रभू त्यांच्या व्याधीतून तू त्यांना मुक्त केलेलं आहे. अनेकांच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा त्यांच्याकरिता तू आधार झालेला आहे. प्रभू याबद्दल आम्ही खरोखर तुझी उपकार स्तुती करीत आहोत. अशा त्या प्रत्येक प्रियजनांकरिता आम्ही धन्यवादाचा उपकार स्तुतीचा यज्ञ तुझ्यासमोर सादर करीतो. प्रभू राया येथून पुढे तू त्यांच्या सोबत हो. त्यांच्या जीवनामध्ये अशाच प्रकारे तुझ्या प्रभू कृपेचा, तुझ्या दयेचा आणि प्रभू तुझ्या आशीर्वादांचा अनुभव तू त्यांना सदैव दे, हीच आमची या समय तुला विनंती आहे. प्रभू राया आम्ही यासोबत प्रभू परमेश्वरा तुला विनंती करीत आहोत. जे काही प्रभू परमेश्वरा परिस्थिती आमच्या अवतीभोवती आहे ती नियंत्रणात येत आहे प्रभू, आम्ही याबद्दल तुझे आभार मानतो. पण प्रभू आम्ही तुला विनंती करीत आहोत लवकरात लवकर प्रभू त्या परमेश्वरा या महामारीचं उच्चाटन प्रभू पित्या प्रभू परमेश्वरा या समाजातून प्रभू परमेश्वरा प्रभू विशेष प्रकारे पित्या आमच्या देशातून, राज्यातून, शहरातून होईल अशी तू दया कर प्रभू. आमची या समय तुला विनंती आहे. संपूर्ण जग प्रभू कोलमडून गेलेला आहे बाप्पा. प्रभू परमेश्वरा थांबलेला आहे पित्या. प्रभू आम्ही तुला विनंती करीतो प्रभू की पित्या पूर्वरतरित्या प्रभू परमेश्वरा प्रभू पित्या पूर्व पथावर येण्यास प्रभू तू प्रत्येकाला सहाय्य कर. आम्ही या समय तुला विनंती आहे. प्रत्येक देशाला प्रभू तुझं बुद्धिज्ञान, चातुर्य तू प्रदान कर. प्रत्येक सरकारला, शासनाला प्रभू, व्यवस्थापनाला आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत प्रभू. त्यांचा तू सहाय्यक हो. या माध्यमातून प्रभू परमेश्वरा अनेक लोक भ्रष्टाचार करीत आहे प्रभू राया, तू त्यांच्या मनाचं परिवर्तन कर प्रभू. ही परिस्थिती प्रभू भ्रष्टाचाराची नाही पित्या, पण प्रभू एकत्रितरित्या येऊन प्रभू परमेश्वरा या परिस्थितीला प्रभू परमेश्वरा लढा देण्याची आहे प्रभू. ती सांघिक कामगिरी प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू प्रदान कर. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत.
प्रभू राया, तुम्ही त्या परमेश्वरा खरोखर प्रत्येकाच्या जीवनाचा सांभाळ करता झालेला आहे, याबद्दल तुझे आभार मानितो, तुझी स्तुती करीतो. पुन्हा एक वार प्रभू आजची ही भक्ती तू आमच्याकरिता आध्यात्मिक लाभाची केली, म्हणून आम्ही तुझी स्तुती करीत आहोत. तुझ्या पवित्र भांडारामध्ये आपलं तन मन व आपलं धनही प्रभू आम्ही यावेळेस या दानार्पणाच्या माध्यमातून समर्पित केलेलं आहे. प्रभू याचाही तू स्वीकार कर. आणि प्रभू परमेश्वरा, प्रभू तू आम्हाला प्रभू उत्तमातील उत्तम देतोस, म्हणून प्रभू आम्ही तुला उत्तमातील उत्तम द्यावं अशी तू दया कर. प्रभू राया, प्रभू परमेश्वरा, प्रभू तुला दिल्याने कधीच उणं पडत नाही याची प्रचिती तू सदैव आम्हास देत आहे. म्हणून प्रभू परमेश्वरा, प्रभू त्याच प्रकारे प्रभू आम्ही सदुदित प्रभू सरळ असते तुला देणारे व्हावे अशी तू दया कर बाबा. प्रभू राया, पुन्हा एक वार प्रभू आमच्या प्रत्येक मंडळीतील प्रियजनांना या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. प्रत्येकाच्या सोबत हो, प्रत्येकांना तुझी कृपा प्राप्त होऊ दे हीच या समय तुला विनंती आहे. धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला उंचवितो बापा. पुन्हा एक वार प्रभू परमेश्वरा, आज या समय प्रभू या उपासनेकरिता आम्ही तुझे आभार मानित आहोत. प्रभू उत्तम कारभाराप्रमाणे या जगामध्ये जेव्हा तू आम्हाला ठेवलेलं आहे प्रभू, आमच्या विश्वासामध्ये प्रभू आम्ही आम्हास मुळावण्यास तू आम्हास सहाय्य कर. प्रभू पित्या, तुझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास तू आम्हास सहाय्य कर आणि आम्हास प्राप्त जे कलागुण कौशल्य दान वरदान आहेत प्रभू, ते तुझ्या गौरवाकरिता उपयोगात आणण्यास प्रभू तू आम्हास तुझी कृपा पुरेव आमची या समय तुला विनंती आहे. मान महिमा गुरु आदर सन्मान तुला देतो प्रभू. प्रत्येक विश्वासणाऱ्यांना प्रभू आज तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. जे प्रियजन आमच्यासोबत आज या प्रार्थनेच्या द्वारे जोडले गेलेले आहेत, या यूट्यूबच्या माध्यमातून प्रभू परमेश्वरा जोडले गेलेले आहेत प्रभू, त्या प्रत्येकांना तुझ्या आशीर्वादाने तू भर. जे लोक प्रभू आज तुझं वचन ऐकत आहेत प्रभू, या प्रार्थनेमध्ये सहभागी झालेले आहेत प्रभू, त्या प्रत्येकांना आध्यात्मिक लाभ देखील तू प्राप्त होऊ दे आमची या समय तुला विनंती आहे. जर आमच्या काही समस्या आहेत, अडीअडचणी आहेत, त्यातून तू प्रभू प्रत्येकांना मुक्त करून तू मार्ग काढावा आणि प्रभू तुझी दया पुरवावी हीच या समय तुला विनंती करण्यात येते. धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो पित्या. पुन्हा एक वार आमचं जीवन सर्वस्व आम्ही केवळ तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू राया, प्रभू परमेश्वरा, येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आमच्या सोबत हो, आमचा सहाय्यक हो, मदतनीस हो. आणि प्रभू आमच्या सर्व प्रार्थना, आमच्या सर्व प्रभू परमेश्वरा योजना, प्रभू आमच्या सर्व प्रभू परमेश्वरा गोष्टींवर प्रभू तुझा आशीर्वाद असेल अशी तू दया कर हीच तुला विनंती आहे. मान महिमा गुरु आदर सन्मान तुला देत प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड निप्रिणावे मागतो म्हणून तू ऐक बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, आणि जसे मी आपल्या ऋणे असून सोडिले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शित आणू नकोस तर आम्हास वाडापासून सोडेल, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची प्रीती, कृपा व सहभागिता येथून पेसदा सर्व काळ आम्हा त्याच्या विश्वासणाऱ्यांसह, आम्हा त्याच्या राज्यातील प्रत्येक कारभाऱ्यांसह युगाच्या समाप्तीपर्यंत सदुदित असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तव हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जा त्रेक्याला द्या अनंत आमेन. शालोम. प्रभूची शांती सोडित आम्हा त्याच्या विश्वासणाऱ्यांसह असो. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, आजची भक्ती प्रभूने आमच्या प्रत्येकाकरिता आशीर्वादित केले म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद असो. येणाऱ्या आठवड्यामध्ये परमेश्वर आपल्या प्रत्येकाला त्याचं आरोग्य देव, आमच्या प्रत्येक कामांमध्ये तो आमचा सहाय्यक हो हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे. येणाऱ्या बुधवार शुक्रवारी देखील आपण प्रभूच्या प्रार्थनेमध्ये सर्वजण सहभागी होणार आहोत. त्याकरिता देखील आपण सदुदित परमेश्वराजवळ प्रार्थना करूया की आमची जी गरज आहे देव परमेश्वराने त्याच्या वचनाद्वारे ती पूर्ण करावी. त्याची दैवी वाणी आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याच्या वचनातून प्राप्त होईल याकरिता आपण प्रत्येकजण प्रार्थनेत असूया. आपण प्रत्येकजण आपापली काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि एकमेकांसाठी सदुदित प्रार्थनेमध्ये असा. परमेश्वर देव आपणा प्रत्येकांना आशीर्वादित करो. मे गॉड ब्लेस यू ऑल. धन्यवाद.